नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण महात्मा गांधीजींचे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मकथन वाचणार आहोत. हे ऑडिओ बुक आपण आजपासून वाचायला सुरुवात करत आहोत. या पुस्तकाची आपण सुरुवातीला प्रस्तावना वाचू. प्रस्तावना. 4 किंवा 5 वर्षापूर्वी निकटच्या सहकाऱ्यांच्या आग्रहावरून मी आत्मकथा लिहिण्याचे मान्य केले होते आणि आरंभही केला. परंतु फुलस्केपचे एक पान लिहितो न लिहितो इतक्यात मुंबईची आग भडकली आणि मी हाती घेतलेले काम अर्धवट राहून गेले. त्यानंतर तर मी एकामागून एक अशा व्यवसायात पडलो की शेवटी मला माझे एरवड्याचे स्थान मिळाले. ते भाई जयरामदास ही होते. त्यांनी माझ्यापाशी अशी मागणी केली की बाकीची सर्व कामे बाजूला सारून मी पहिल्याने आत्मकथा लिहून टाकावी. त्यांना जबाब पाठविला की माझा अभ्यासक्रम ठरून चुकला आहे आणि तो पुरा होईपर्यंत मी आत्मकथेला प्रारंभ करू शकत नाही. मला जर माझी शिक्षेची पूर्ण मुदत एरवाड्यामध्येच घालवण्याचे सद्भाग्य लाभले असते तर मी खात्रीने तेथेच आत्मकथा लिहू शकलो असतो. परंतु आत्मकथेला सुरुवात करण्यासच मला अजून 1 वर्ष पाहिजे होते. त्यापूर्वी मला कोणत्याही तऱ्हेने आत्मकथेचा आरंभही करणे शक्य नव्हते. अर्थात आत्मकथा राहून गेली. आता स्वामी आनंदांनी पुन्हा तीच मागणी केली व दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचा इतिहास पुरा केला असल्यामुळे मलाही आत्मकथा लिहावीशी वाटू लागले आहे. स्वामींची मागणी अशी होती की मी संबंधकथा लिहून काढावी आणि नंतर ती पुस्तकरूपाने छापावी. परंतु माझ्यापाशी लागोलाग एवढा वेळ नाही. लिहावयाचे तर नवजीवनसाठीच लिहिता येणार. मला नवजीवनसाठी काहीतरी लिहायचे असतेच. मग आत्मकथाच का लिहू नये? स्वामींनी हा बेत मान्य केला. अशा तऱ्हेने आत्मकथा लिहिण्याचा आता योग आला आहे. परंतु हा बेत करतो इतक्यात एक निर्मळ अंतःकरणाच्या मित्राने सोमवारी माझे मौन चालू असताना सौम्य शब्दामध्ये मला म्हटले, तुम्ही आत्मकथा काय योजून लिहिणार आहात? ही तर पाश्चात्य पद्धत आहे. पूर्वेमध्ये लिहिलेली ऐकव्यात नाही. आणि लिहिणार तरी काय? आज ज्या गोष्टी सिद्धांत म्हणून तुम्ही मानित आहात त्या उद्या मानित नसे झाला तर, अथवा सिद्धांतांना अनुसरून जी कामे तुम्ही करत आहात त्यात मागून फेरफार केले तर? पुष्कळ लोक तुमच्या लिखाणाला प्रमाणभूत मानून स्वतःचे वर्तन ठरवित असतात. त्यांची दिशाभूल झाली तर? म्हणून सावध राहून तूर्त आत्मकथेसारखे काहीही लिहिले नाहीत तर बरे नाही का? या युक्तिवादाचा माझ्या मनावर थोडा बहुत परिणाम झाला. परंतु मला आत्मकथा थोडीच लिहावायची आहे. मला तर आत्मकथेच्या नावाखाली सत्याचे जे अनेक प्रयोग मी केले आहेत त्यांची हकीकत लिहावयाची आहे. त्या प्रयोगांमध्ये माझे जीवन गुरफटलेले असल्यामुळे ती हकीकत एखाद्या जीवनवृत्तांताप्रमाणे होऊन जाईल ही गोष्ट खरी. परंतु जर तिच्या प्रत्येक पानातून माझे प्रयोगच प्रकट होत राहिले तर त्या कथेला मी स्वतः निर्दोष समजेन. माझ्या सर्व प्रयोगांची मालिका लोकांसमोर राहिली तर ती लाभदायक होऊन राहील असे मला वाटते. किंवा असा मला मोह वाटतो म्हणा ना. राजकीय क्षेत्रातील माझे प्रयोग आता हिंदुस्थानच्या माहितीचे झाले आहेत. एवढेच नव्हे तर थोड्या बहुत अंशाने ज्याला सुधारलेले जग म्हणण्याची वहिवाट आहे त्याच्याही माहितीचे आहेत. माझ्या मते त्या प्रयोगांची किंमत अल्पात अल्प आहे व म्हणूनच त्या प्रयोगांमुळे मला जी महात्मा पदवी मिळाली आहे तिचीही किंमत अल्प आहे. कित्येक वेळा त्या विशेषणाने मला अतिशय दुःखही दिले आहे. त्या विशेषणाने मी फुशारलो असेल असा एकही क्षण मला आठवत नाही. पण माझे आध्यात्मिक प्रयोग की जे माझे मीच जाणू शकणार आणि ज्याच्यातून माझी राजकीय क्षेत्रातील शक्ती उद्भवलेली आहे त्या प्रयोगांचे वर्णन करून सांगणे मला आवडेल खरे. जर हे प्रयोग खरोखर आध्यात्मिकच असतील तर त्यामध्ये फुशारकीला जागा नाही. त्यापासून केवळ नम्रतेची वृद्धी होईल. जसा जसा मी विचार करू लागतो माझ्या भूतकालीन जीवनावर दृष्टी टाकीत जातो तसे माझे अल्पत्व मला स्पष्टपणे दिसून येते. मला जे करावयाचे आहे ज्याच्यासाठी आज 30 वर्षे माझी धडपड चालली आहे ते तर आत्मदर्शन, ईश्वराचा साक्षात्कार, मोक्ष हेच होय. माझी सर्व हालचाल याच दृष्टीने होत असते. माझे सर्व लिखाण याच दृष्टीने चालते आणि राजकीय चळवळीतही मी मनोभावाने पडतो तोही याचसाठी. परंतु पहिल्यापासूनच माझे असे मत आहे की जे एकाला शक्य आहे ते सर्वांना शक्य आहे. त्यामुळे माझे प्रयोग खाजगी म्हणून झालेले नाहीत, खाजगी राहिलेले नाहीत. ते सर्वांनी पाहिले म्हणून त्यांची आध्यात्मिकता कमी होत असेल असे मला वाटत नाही. अल्बत अशा कित्येक गोष्टी असतात की ज्या आत्म्याला समजणार, आत्म्यालाच अंतर्धार पावणार अशा गोष्टींचे वर्णन माझ्या शक्तीपलीकडचे आहे.
माझ्या प्रयोगांमध्ये तरी आध्यात्मिक म्हणजे नैतिक धर्म, धर्म म्हणजे नीती, आत्म्याच्या दृष्टीने पाळावयाची नीती तो धर्म. अर्थात त्या गोष्टींचा निर्णय बालक, तरुण, वृद्ध करतात व करू शकतात अशा गोष्टींचाच समावेश या कथेमध्ये होईल. असली कथा जर मला तटस्थपणे निरभिमान वृत्तीने लिहिता आली तर त्यापासून तसलेच प्रयोग करणारे इतर लोकांना थोडी बहुत सामग्री मिळू शकेल. माझे प्रयोग कोणत्याही प्रकारे संपूर्ण आहेत असे माझे मुळीच म्हणणे नाही. एखादा शास्त्रज्ञ ज्याप्रमाणे आपले प्रयोग अतिशय पद्धतशीर रीतीने विचारपूर्वक व सूक्ष्मपणे करीत असूनही त्यापासून काढलेली अनुमाने अखेरची आहेत असे लोकांना सांगत नाही, किंवा त्या प्रयोगांचे हेच निर्विवाद परिणाम आहेत किंवा नाहीत याबद्दल तो शांशक नसला तरी तटस्थ राहतो, तशाच तऱ्हेचे माझेही माझ्या प्रयोगासंबंधी म्हणणे आहे. मी खूप आत्मनिरीक्षण केले आहे, अनेक भावना तपासली आहे, तिचे पृथक्करण केले आहे, परंतु त्यावरून निघालेली अनुमाने सर्वांच्याच बाबतीत अखेरची आहेत किंवा खरी आहेत, किंवा ती तेवढीच खरी असा माझा मुळीच आग्रह नाही. हो, एवढं मात्र मी अवश्य म्हणतो की माझ्या दृष्टीने ती खरी आहेत आणि तूर्त तरी अखेरचीशी वाटतात. तशी ती वाटत नसतील तर त्यांच्या आधारावर मी कोणत्याही कामाची उभारणी करता कामा नये. परंतु मी तर पावलोपावली ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्यांचे त्याज्य आणि ग्राह्य असे दोन वर्ग पाडतो आणि ग्राह्य मानलेल्या गोष्टीस अनुरूप असे स्वतःचे वर्तन निश्चित करतो. अशा तऱ्हेने ठरविलेल्या आचरणापासून जोपर्यंत माझे म्हणजे माझ्या बुद्धीचे आणि आत्म्याचे समाधान होत असेल तोपर्यंत मला त्याच्या शुभ परिणामाबद्दल चलित विश्वास राखला पाहिजे. जर मला केवळ सिद्धांताचे म्हणजे तत्वांचेच वर्णन करायचे असेल तर मीही आत्मकथा लिहिणारच नाही, परंतु मला तर त्या सिद्धांतांवर रचलेल्या कार्याचा इतिहास द्यावायचा आहे व म्हणूनच या प्रयत्नाला पहिले नाव मी सत्याचे प्रयोग असे दिले आहे. यामध्ये अहिंसा, ब्रह्मचर्य इत्यादी नियमांचे प्रयोग येऊन जातील. हे नियम सत्याहून भिन्न समजले जातात, परंतु माझ्या मते सत्यच सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यामध्येच अगणित वस्तूंचा समावेश होऊन जातो. हे सत्य म्हणजे स्थूल वाचिक सत्य नव्हे, तर जसे वाचेचे तसे विचारांचेही. हे सत्य म्हणजे आपण कल्पिलेले सत्य तेवढेच नव्हे, तर स्वतंत्र शाश्वत सत्य म्हणजे परमेश्वरच. परमेश्वराच्या व्याख्या अगणित आहेत, कारण त्याच्या विभूतीही अगणित आहेत. या विभूती मला आश्चर्यचकित करून टाकतात, क्षणभर मुग्धही करतात. परंतु मी सत्यस्वरूपी परमेश्वराचाच पुजारी आहे. तो एकच सत्य आहे आणि बाकी सारे मिथ्या आहे. ते सत्य मला सापडलेले नाही, मी त्याच्या शोधात आहे. त्याच्या शोधार्थ मला सर्वात प्रिय असलेल्या वस्तूचाही त्याग करण्यास मी तयार आहे. या शोधरूपी यज्ञामध्ये या शरीराचाही होम करण्याची माझी तयारी आहे आणि शक्ती आहे असा मला विश्वास वाटतो. परंतु जोपर्यंत मला त्या सत्याचा साक्षात्कार झाला नाही तोपर्यंत माझ्या अंतरात्म्याला जे सत्यसे वाटते त्या काल्पनिक सत्यालाच माझा आधार समजून त्याच्याच खुणेचा दिवा करून त्याच्या आश्रयाने मी माझे जीवन व्यतीत करीत आहे. हा मार्ग जरी वस्ताऱ्याच्या धारेवर चालण्यासारखा आहे तरी तो मला सोप्यात सोपा वाटला आहे. या मार्गाने झालेल्या भयंकर चुकाही मला क्षुल्लकशा वाटल्या आहेत, कारण त्या चुका करीत असताना मी बचावून गेलो आहे आणि माझ्या समजुतीने प्रगतीही केली आहे. दुरून विशुद्ध सत्याचे ईश्वराचे अंधुक दर्शनही करू लागलो आहे. सत्यच काय ते आहे, त्याशिवाय या जगात दुसरे काही नाही असा माझा विश्वास दिवसेंदिवस बळावत जात आहे. हा विश्वास कशाने वाढत गेला ते माझे जग म्हणजे नवजीवन इत्यादींचे वाचक समजून घेऊन त्या प्रयोगांमध्ये सामील होतील व माझ्याप्रमाणे ईश्वराचे दर्शन करतील तर ते इष्टच आहे. शिवाय माझ्या बाबतीत जे शक्य आहे ते एखाद्या बालकाच्या बाबतीतही शक्य आहे. हा माझा विश्वास उत्तरोत्तर वाढत आला आहे आणि तसे वाटण्यास माझ्यापाशी सबळ कारणही आहेत. सत्याच्या शोधाची साधने जितकी कठीण तितकी सोपी आहेत. ती एखाद्या अभिमानी इसमाला अशक्यशी वाटतील आणि एखाद्या निष्पाप बालकाला अगदी संभवनीय वाटतील. सत्याच्या शोधकाला रजकणापेक्षाही तुच्छ बनावे लागते. सर्व जग रजकणाला चिडीत असते, परंतु सत्याचा पुजारी तर रजकणाला सुद्धा त्याला चिडू शकेल इतका अल्प बनणार नाही. तोपर्यंत त्याला निरपेक्ष सत्याचे किंचिन मात्र दर्शनही दुर्लभ आहे. ही गोष्ट वशिष्ठ विश्वामित्राच्या आख्यानात स्पष्ट करून दाखविलेली आहे. ख्रिस्ती व इस्लामी धर्मही हीच गोष्ट साबित करतात. मी जी प्रकरणे लिहिणार आहे त्यात जर वाचकाला अभिमानाचा भास झाला तर त्याने खुशाल समजावे की माझ्या शोधात काहीतरी न्यून आहे आणि माझा साक्षात्कार मृग जलवत आहे. माझ्यासारख्या अनेकांचा क्षय झाला तरी फिकीर नाही, परंतु सत्याचा जय हो.
अल्पात्म्याचे माप काढण्यासाठी सत्याचा गज कधीही आखूड न हो. माझे लेख कोणी प्रमाणभूत मानू नयेत अशी माझी इच्छा आहे, अशी माझी विनंती आहे. त्यात दर्शवलेल्या प्रयोगांना दृष्टांतरूप समजून सर्वांनी आपापले प्रयोग यथाशक्ती आणि यथामती करावे, एवढीच माझी इच्छा आहे. या मर्यादित क्षेत्रामध्येही लोकांना माझ्या आत्मकथेच्या लेखांचा पुष्कळ उपयोग होऊ शकेल असा मला विश्वास वाटतो. कारण की सांगण्यालायक एकही गोष्ट मी लपविणार नाही. माझ्या दोषांची जाणीव वाचकास परिपूर्ण करून देण्याची मला उमेद आहे. मला फक्त सत्याचे शास्त्रीय प्रयोग वर्णवायचे आहेत. मी कसा देखणा आहे हे सांगत बसण्याची तीळ मात्र इच्छा नाही. ज्या मापाने स्वतःला मोजायची इच्छा आहे, ज्या मापाने स्वतःला मोजण्याची माझी इच्छा आहे आणि जे माप आपण सर्वांनी स्वतःला लावले पाहिजे, त्याप्रमाणे मी निःशंकपणे म्हणेन की मो सम कोण कुटील खल कामी, जिन तनू दियो ताही बिसरायो, ऐसो निम कहरामी. कारण की ज्याला मी संपूर्ण श्रद्धापूर्वक माझ्या श्वासोश्वासाचा स्वामी समजतो, ज्याला मी माझा निमकाचा दाताच मानतो, त्याच्यापासून अजूनही मी दूर आहे. ही गोष्ट मला क्षणोक्षणी चालते. त्याला कारणीभूत असलेले माझे विकार मी पाहू शकतो, परंतु त्यांना अजूनही बाहेर मात्र काढून लावू शकत नाही. परंतु तूर्त एवढे पुरे. प्रस्तावनेतून प्रयोगाच्या वर्णनात शिरणे बरे नाही. ते कथेच्या प्रकरणांमध्येच सापडेल. मोहनदास करमचंद गांधी. माझे सत्याचे प्रयोग. महात्मा गांधी यांचे आत्मकथन. खंड पहिला, त्याच्यातला भाग 1. जन्म. गांधी कुटुंब प्रथम तरी किराणा मालाचा व्यापार करणारे असावे असे समजते, परंतु माझ्या आजोबांपासून गेल्या 3 पिढ्या ते राज्यकारभार करीत आले आहे. उत्तमचंद गांधी उर्फ ओता गांधी दृढनिश्चयी असावेत असे दिसते. राज्यप्रकरणी लटपटीमुळे त्यांना पोरबंदर सोडावे लागले व त्यांनी जुनागडच्या राज्याचा आश्रय घेतला. त्यांनी नानासाहेबांना डाव्या हाताने सलाम केला. या उघड दिसणाऱ्या अविनयाचे कोणी कारण विचारले तेव्हा जवाब मिळाला, उजवा हात तर पोरबंदरला देऊन चुकला आहे. ओता गांधींची एकामागून एक 2 कुटुंबे आली. पहिल्याने त्यांना 4 मुलगे होते आणि दुसऱ्याचे 2. पहिल्याचे त्यांना 4 मुलगे होते आणि दुसऱ्याचे 2. बालपणाची आठवण करता ते बंधू सावत्र असावेत अशा तऱ्हेची कल्पनाही मला होत नाही. त्यापैकी 5वे करमचंद उर्फ कबा गांधी व शेवटचे तुलसीदास गांधी. उभयता बंधूंनी आळीपाळीने पोरबंदरमध्ये कारभाराचे काम केले. कबा गांधी हे माझे वडील. पोरबंदरची दिवाणगिरी सोडल्यानंतर ते राजस्थानी कोर्टात सभासद होते. नंतर राजकोटला काही काळ वाकानेरला दिवाण होते व मृत्यूसमयी राजकोट दरबाराचे पेन्शनर होते. कबा गांधींची एकामागून एक 4 कुटुंबे आली. पहिल्या 2 पासून 2 मुली झाल्या. शेवटच्या पुतळीबाईपासून 1 मुलगी व 3 मुलगे. त्यातला सर्वात धाकटा मी. वडील कुटुंबप्रेमी, सत्यप्रिय, धीट, उदार पण रागीट असे होते. काही अंशी विषयासक्तही असावेत. त्यांचा शेवटचा विवाह 40व्या वर्षानंतर झाला होता. ते लाचेपासून दूर पळत त्यामुळे शुद्ध न्याय देत अशी आमच्या कुटुंबात व बाहेरही बोलवा होती. सरकारशी ते अत्यंत राजनिष्ठ असत. एकदा प्रांताच्या एका साहेबाने राजकोटच्या ठाकूर साहेबांचा अपमान केला. त्याबद्दल ते त्यांच्याशी भांडले. साहेब संतापले. कबा गांधींनी माफी मागण्यास फरमावले. त्यांनी माफी मागण्याचे नाकारले व त्यापायी काही तास अटकेतही राहिले, परंतु ते डगमगले नाहीत. त्यामुळे अखेरीस त्यांना साहेबांनी सोडून देण्याचा हुकूम केला. वडिलांनी द्रव्यसंचय करण्याचा लोभ कधीच धरला नाही आणि धरला पण नव्हता. त्यामुळे आम्हा भावांसाठी ते थोडकीच मिळकत ठेवून गेले. वडिलांचे शिक्षण केवळ अनुभवजन्य होते, ज्याला आपण आज गुजराती 5व्या इयत्तेचे शिक्षण म्हणू, तेवढे शिक्षण त्यांचे झाले असेल. इतिहास भूगोलाचे ज्ञान तर विचारायलाच नको. असे असूनही व्यवहार ज्ञान इतके उच्च दर्जाचे होते की सूक्ष्म प्रश्नाचा उलगडा करण्यात किंवा 1000 माणसांपासून काम घेण्यात त्यांना अडचण पडत नसे. धार्मिक शिक्षण नाही सारखेच, परंतु देवळात जाण्याने कथा वगैरे ऐकून जे धर्मज्ञान असंख्य हिंदूंना सहजी मिळत असते ते त्यांना होते. एक विद्वान ब्राह्मण आमच्या कुटुंबाचे मित्र होते. त्यांच्या सल्ल्यावरून शेवटच्या वर्षात त्यांनी गीतापाठ सुरू केला होता आणि रोज पूजेच्या वेळी थोडी बहुत श्लोक ते मोठ्याने पठण करीत असत. आई साध्वी स्त्री होती अशी माझ्या मनावर छाप राहिलेली आहे. ती फार भाविक होती. पूजापाठ केल्याशिवाय कधी जेवत नसे. हवेलीत नित्यनेमाने जायची. मला समजू लागले तेव्हापासून तिने कधी चातुर्मास्य व्रतवैकल्याखेरीज रीते दवडलेले मला स्मरत नाही. मी कठीणात कठीण व्रत घेई आणि निर्विघ्नपणे
ती कठीणात कठीण व्रत घेई आणि निर्विघ्नपणे पार पाडी. घेतलेली व्रते आजारी पडली तरी सोडायची नाही. मला असा एक प्रसंग स्मरतो की तिने चांद्रयान व्रत केले, त्यामध्ये आजारी पडली, परंतु व्रत भंगू दिले नाही. चातुर्मास्यात एकभुक्त राहणे यात तिला फार विशेष काही वाटत नसे. एवढ्याने संतोष न मानता एका चतुर्मास्यात तिने 1 दिवसाआड जेवणाचा नियम केला होता. लागोपाठ 2-3 उपवास म्हणजे तर तिला काहीच नाहीसे वाटे. एका चतुर्मास्यात तिचे असे होत होते की नारायणाचे दर्शन करून नंतरच जेवायचे. त्या पावसाळ्यात आम्ही मुले ढगांकडे डोळे लावून पाहत असू की केव्हा सूर्य दिसतो आणि आई जेवते. पावसाळ्यात पुष्कळ वेळा दर्शन दुर्मिळ होत असे, हे सर्वांना माहीतच आहे. असेही दिवस स्मरतात की ज्या दिवशी आम्ही सूर्य पाहावा, आई आई सूर्य दिसला असे ओढावे आणि आई घाईघाईने येते तो सूर्याने दडी मारावी. त्याचे काय मोठे, आज नशिबात जेवायचे नसेल असे म्हणून ती परत वळे आणि स्वतःच्या कामात दंग होऊन जाई. आई व्यवहार कुशल होती. दरबारच्या सर्व गोष्टी तिला समजत. राजस्त्रियांमध्ये तिच्या बुद्धीबद्दल बहुमान असे. मी लहान म्हणून कधीकधी आई मला राजवाड्यात आपल्याबरोबर घेऊन जाईल. त्यावेळी आजीसाहेबाबरोबर चालणारे कित्येक संवाद मला अजून आठवतात. या आईबापांच्या घरी मी संवत 1925च्या भाद्रपद वद्य द्वादशीच्या दिवशी म्हणजे सन 1869च्या ऑक्टोबरच्या 2 तारखेला पोरबंदर अथवा सुदामपुरी येथे जन्म पावलो. बालपण पोरबंदरातच गेले. कुठल्याशा शाळेत मला घातले होते मला असे आठवते. कसेबसे काही पाडे शिकलो. त्यावेळी मुलांबरोबर मी पंतोजींना मात्र शिव्या देण्यास शिकलो होतो. एवढी आठवण आहे, दुसरे काही एक आठवत नाही. त्यावरून मी अनुमान करतो की माझी जी बुद्धी मंद असावी आणि स्मरणशक्ती. आम्ही पोरे एक कडवे गात असू, त्यातल्या कच्च्या पापडासारखी असावी. ते चरण मला दिलेच पाहिजेत. इकडे एक पापड शेक, पापड कच्चो मारो. पहिल्या रिकाम्या जागी मास्तराचे नाव असायचे, त्याला मी अमर करू इच्छित नाही. दुसऱ्या रिकाम्या जागी दिलेली शिवी भरण्याचे प्रयोजन नाही. माझे सत्याचे प्रयोग खंड पहिला भाग 1 जन्म सुफळ संपूर्ण. माझे सत्याचे प्रयोग खंड 1 भाग 2 बालपण. पोरबंदरहून वडील राजस्थानी कोर्टाचे सभासद होऊन राजकोटला गेले तेव्हा माझे वय 7-1 वर्षांचे असावे. मला राजकोटच्या गावठी शाळेत घातले. या शाळेतील दिवस मला चांगले आठवतात. पंतोजींची नावे वगैरेही आठवतात. पोरबंदरप्रमाणे येथीलही अभ्यासासंबंधी सांगण्यासारखे विशेष काही नाही. माझी गणना सामान्य दर्जाच्या विद्यार्थ्यात तरी होत असेल की नाही याबद्दल शंकाच. गावठी शाळेतून मुख्य शाळेत व तेथून हायस्कुलात येथपर्यंत पोचेतो माझ्या वयाला 12 वर्षे होऊन गेली. तोपर्यंत मी कधीही शिक्षकांशी लबाडी केल्याचे किंवा कोणाशी मैत्री जोडल्याचे स्मरत नाही. मी अतिशय भिडस्त मुलगा होतो. शाळेत माझे काम बरे की मी बरा. घंटा वाजण्याच्या सुमारास पोचायचे आणि घंटा बंद होता क्षणी घरी पळायचे. पळायचे हा शब्द इरादापूर्वक लिहिला आहे, कारण कोणाबरोबर बोलत राहणे मला आवडत नसे. कोणी माझी थट्टा केली तर अशी भीती वाटे. हायस्कुलात पहिल्याच वर्षी परीक्षेच्या प्रसंगी घडलेली एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. शाळा खात्याचे इन्स्पेक्टर जाईस शाळा तपासण्यात आले होते. त्यांनी पहिल्या इयत्तेतील मुलांना 5 शब्द लिहायला घातले. त्यात एक शब्द केटल होता. त्याची वर्णरचना आम्ही चुकीची लिहिली. मास्तरांनी मला आपल्या बुटाचे टोक मारून इशारा दिला, परंतु माझ्या ते कोठून लक्षात येणार. मास्तर मला समोरच्या विद्यार्थ्यांच्या पाठीकडे पाहून माझे शुद्धलेखन सुधारण्यास सांगत असतील अशी माझी कल्पनाही होऊ शकली नाही. माझी समजूत की आम्ही एकमेकांचे चोरून पाहू नये एवढ्यासाठीच मास्तर नजर ठेवीत आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे 5 शब्द बरोबर आले आणि मीच काय तो ढ ठरलो. माझा मूर्खपणा मास्तरांनी मागावून मला दाखवून दिला, परंतु माझ्या मनावर त्या सांगण्याचा काही परिणाम झाला नाही. मला दुसऱ्या विद्यार्थ्याची कॉपी कधीच करता आली नाही. असे असूनही मास्तरांविषयीची माझी विनयवृत्ती कधीच ढळली नाही. वडील मंडळीचे दोष न पाहण्याचा गुण माझ्यामध्ये स्वभावताच होता. त्याच मास्तरांची इतर दोषही मागून माझ्या ध्यानात आले तरी त्यांच्याबद्दल मला वाटणारा आदर कायम राहिला. वडिलांच्या आज्ञेचे पालन करायचे एवढे मला माहीत होते. ते सांगतील ते करावे. त्यांच्या कृत्याचे गुणदोषांच्या निवाड्यात आपण पडू नये. याच सुमारास दुसरे 2 प्रसंग घडले. ते कधीही माझ्या स्मरणातून गेलेले नाहीत. मला सामान्यपणे शाळेच्या पुस्तकांपलीकडे काही वाचण्याचा नाद नसे. धडे केले पाहिजेत, बोललेले सहन व्हावायचे नाही, मास्तरांना फसवायचे नाही म्हणून धडे वाचित असे, परंतु मनातून कंटाळा. त्यामुळे धडे पुष्कळदा कच्चे राहत. मग इतर वाचन सुचणार कोठून. परंतु वडिलांनी विकत आणलेले एक पुस्तक माझ्या नजरेत भरले. ते श्रवण पितृभक्त नाटक.
ते वाचण्याची इच्छा मला झाली ते मी अतिशय आवडीने वाचले. त्याच सुमारास काचेतून चित्र दाखविणारेही दररोज हिंडत. त्यांच्यापासून श्रवण आपल्या आईबापांना कावडीत बसून यात्रा करण्यास घेऊन जात आहे असे चित्र मी पाहिले. दोन्ही गोष्टींचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. मला पण श्रवणासारखे व्हावायचे असे म्हणण्यात येईल. श्रवणाच्या मृत्यूसमयचा त्याच्या मातापित्यांचा विलाप अजून आठवतो. ती गोड चाल मी बाजावरही बसवली. बाजा शिकण्याची हौस होती व वडिलांनी एक बाजाही घेऊन दिला होता. याच सुमारास कोणी नाटक मंडळी आली होती. तिचे नाटक पाहण्याची परवानगी मिळाली. हरिश्चंद्राचे आख्यान होते. ते नाटक पाहण्याचा मला कंटाळा कसा तो वाटेच ना. ते पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा होई. वारंवार पाहायला कोण जाऊ देणार. परंतु मनातल्या मनात मी ते नाटक शेकडो वेळा रंगविले असेल. हरिश्चंद्राची स्वप्ने पडत सर्वांनीच हरिश्चंद्रासारखे सत्यवादी का होऊ नये हाच विचार घोळे. हरिश्चंद्रावर आल्यात असले विपत्ती भोगून सत्याचे पालन करावे हेच खरे सत्य. नाटकात वर्णिलेल्या होत्या तशाच विपत्ती हरिश्चंद्रावर येऊन पडल्या असल्या पाहिजेत असेच मी तर समजत होतो. हरिश्चंद्राचे दुःख पाहून त्याचे स्मरण करून मी खूप रडलो आहे. आज माझ्या बुद्धीला समजत आहे की हरिश्चंद्र ही कोणी ऐतिहासिक व्यक्ती नसावी, परंतु माझ्या मनसृष्टीत हरिश्चंद्र आणि श्रवण आजही जिवंत आहेत. आजसुद्धा मी ती नाटके वाचली तर आजही मला अश्रू येतील असे वाटते. भाग 3 बालविवाह. हे प्रकरण मला लिहावे लागू नये अशी माझी इच्छा आहे, परंतु या कथेमध्ये मला अशा तऱ्हेचे कितीतरी कडू घोट प्यावे लागणार आहेत. स्वतःला सत्याचा पुजारी म्हणून घेणाऱ्या मला दुसरा मार्गच नाही. 13 वर्षांचा असताना माझा विवाह झाला ही गोष्ट लिहिताना मला दुःख होते. आज माझ्यासमोर 12-13 वर्षांची मुले आहेत. त्यांच्याकडे पाहतो आणि माझे विवाहाचे स्मरण करतो तेव्हा मला स्वतःबद्दल कीव वाटू लागते आणि माझ्यावर ओढवलेल्या प्रसंगातून बचावल्याबद्दल या मुलांना धन्यवाद देण्याची इच्छा होते. 13 वर्षांच्या वयात झालेल्या माझ्या विवाहाच्या समर्थनपर असा एकही नैतिक युक्तिवाद मला सुचवू शकत नाही. मी सगाईविषयी लिहितो अशी वाचकाने समजूत करून घेऊ नये. काठेवाडात विवाह म्हणजे लग्न, सगाई नव्हे. सगाई म्हणजे मुलामुलीचे लग्न लावण्यासंबंधी वर वधूच्या आईबापांमध्ये झालेला करार. सगाई मोडू शकते. सगाई झाली तर वर मयत झाला. सगाई झाली आणि वर मयत झाला तर कन्या विधवा होत नाही. सगाईमध्ये वर व कन्या यांचा काही संबंध येत नाही. दोघांना त्यांची गंधवार्ताही नसते आणि एकामागून एक 3दा सगाई झाली. ती केव्हा व कशी झाली याची मला गंधवार्ताही नाही. 2 कन्या एकामागून एक मृत्यू पावल्या असे मला कोणी सांगितले. त्यावरून मला माहीत की माझ्या 3 सगाया झाल्या होत्या. 3री सगाई 7-1 वर्षांच्या वयाला झालेली असावी असे काहीसे स्मरते, परंतु सगाई झाली त्यावेळी मला काही सांगितले असल्याचे माहीत नाही. विवाहामध्ये वर व कन्या दोहोंची जरूर पडते. विवाहामध्ये विधी करायचा असतो. मी लिहित आहे ते या विवाहासंबंधी. विवाहाचे मला पूर्ण स्मरण आहे. आम्ही 3 भाऊ होतो हे वाचकांना माहीतच आहे. त्यापैकी वडील भावाचे लग्न होऊन चुकले होते. मधले बंधू माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठे होते. त्यांचा माझा चुलत भाऊ कदाचित माझ्याहून वर्षभराने मोठा असेल. त्याचा व माझा असे 3 विवाह एकत्र करण्याचे वडील मंडळींनी बेत केला. यात आमच्या कल्याणाचा प्रश्न नव्हता. इच्छेबद्दलचा तर त्याहूनही नव्हता. यात फक्त वडिलांच्या सोयीचा आणि खर्चाचा प्रश्न होता. हिंदू समाजामध्ये विवाह अशी तशी गोष्ट नाही. वधूवराचे आईबाप लग्नापायी सर्वस्व घालवून बसतात, पैसे उधळतात आणि काळाचा अपव्यय करतात. आगाऊ कित्येक महिन्यांपासून तयारी सुरू होते. कपडे तयार होतात, दागिने घडवायचे असतात, गाव भोजनाचे अंदाज चालतात, भोजनासाठी निरनिराळी पक्वान्ने करण्याच्या शर्यती सुरू होतात. गळा असो किंवा नसो बायका घसे बसे तो गाणी गातात, आजारी पण पडतात, शेजाऱ्यांच्या शांततेचा भंग करतात. प्रसंग येईल तेव्हा त्यांना स्वतःलाही असेच सर्व करायचे असते, म्हणून बिचारे शेजारीही गोंगाट, खरकटे आणि इतर घाण मुकाट्याने सहन करतात. एवढा गोंधळ 3 वेळा करण्यापेक्षा एकाच वेळी उरकून घेतला तर किती चांगले. लग्न थोडक्या खर्चात आणि थाटाने होईल, कारण की 3 लग्ने एकत्र करायची तर द्रव्य मुबलकपणे खर्च करण्यास हरकत नाही. वडील व चुलते वृद्ध होते. आम्ही सर्वात धाकटे मुलगे. तेव्हा आमच्या लग्नाचा सोहळा डोळ्यादेखत व्हावा अशी इच्छा असायचीच. या व अशा तऱ्हेच्या विचारांनी हे 3 विवाह एकत्र करण्याचा निश्चय झाला आणि मी वर सांगितल्याप्रमाणे त्यांची तयारी आणि सामग्री कित्येक महिन्यांपासून चालू होती.
आम्हा भावांना तयारीत चाललेली पाहूनच समजली की लग्न व्हायची आहेत. त्यावेळी माझ्या मनात चांगले चांगले कपडे वापरायला मिळतील, वाजंत्री वाजतील, वरात निघेल, सुग्रास भोजन मिळतील, एका नव्या मुलीबरोबर खेळ करायला मिळतील वगैरे हौसेपलीकडे दुसरे काही असल्याचे स्मरत नाही. विषय वासना मागाहून उद्भवली. ती कशी उद्भवली त्याचे वर्णन मी करू शकेन, परंतु वाचकांनी तशी जिज्ञासा ठेवू नये. मी माझ्या लज्जेवर झाकून घालू इच्छितो. काही गोष्टी ज्या सांगण्यासारख्या आहेत त्या पुढे येतील, परंतु हे लिहिण्यात मी जो मध्यबिंदू नजरेसमोर ठेविला आहे त्याचा आणि ह्या बाबतीत बारीक सारीक गोष्टींचा फार थोडा संबंध आहे. आम्हा दोघा भावांना राजकोटहून पोरबंदरला नेले. तेथे हळद लावण्याचे वगैरे विधी झाले. ते सर्व मनोरंजक असले तरी सोडून देणेच योग्य. वडील दिवाण झाले तरी नोकरच, शिवाय राजाच्या मर्जीतले, त्यामुळे विशेषच पराधीन. ठाकूरसाहेब शेवटच्या घटकेपर्यंत जाऊ देत ना. शेवटी जाऊ दिले तेव्हा मुद्दाम टप्प्यांची व्यवस्था केली आणि 2 दिवस अगोदर पाठविले. पण विधी घटित निराळीच होते. राजकोटहून पोरबंदर 60 कोस आहे. गाडी रस्त्याने 5 दिवसांची वाट होती. वडील 3 दिवसात आले. शेवटच्या मजलीत टांगा उलटला. वडिलांना जबर दुखापत झाली. हातावर पट्टी, पाठीवर पट्टी. विवाहातून त्यांचा आणि आमचा अर्धा आनंद मावळला. पण विवाह तर झालेच. लिहिलेले मुहूर्त काही टळणार आहेत. मी तर विवाहाच्या बालउत्साहात वडिलांचे दुःख विसरून गेलो. पितृभक्त खराच, पण विषयभक्तही तितकाच ना. येथे विषयाचा अर्थ एकाच इंद्रियाचा विषय नव्हे, तर भोग मात्र. मातापित्रांच्या भक्तीसाठी सर्व सुखांचा त्याग केला पाहिजे हे ज्ञान पुढे यावयाचे होते. असे असूनही जणू काय मला या भोग इच्छेचे प्रायश्चित्त भोगणे जरूर होते. म्हणून माझ्या आयुष्यात असा एक वेडावाकडा प्रसंग घडला की जो मला अद्यापर्यंत सलत आहे. जेव्हा जेव्हा निष्कुलानंदाचे त्याग न टकेरे वैराग्य विना करिये कोटी उपायजी हे गीत मी गातो किंवा ऐकतो, त्यावेळी हा दारुण आणि कटू प्रसंग मला आठवतो आणि शरम आणतो. वडिलांनी उसने अवसान आणून चेहरा प्रफुल्ल ठेवला आणि शारीरिक वेदना होत असतानाही लग्नात परिपूर्ण भाग घेतला. वडील कोणत्या प्रसंगी कोठे बसले होते वगैरे सर्व जसेचे तसे मला अजून आठवते. बालविवाहाचा विचार करताना वडिलांच्या कृत्याची जी टीका मी आज केली आहे ती काही माझ्या मनाने त्यावेळी थोडीच केली होती. त्यावेळी सर्व काही यथायोग्य आणि मनाजोगते वाटत होते. लग्नाची आवड होती आणि वडील करतात ते सर्व बरोबरच आहे असे वाटत होते. त्यामुळे त्यावेळचे स्मरणे ताजी आहेत. बोल्यावर बसलो, सप्तपदी केली, शिरा खाल्ला, घास दिले आणि पती पत्नी तेव्हापासूनच एकत्र राहू लागलो. ती पहिली रात्र. 2 निर्दोष बालकांनी अजाणता संसारात प्रवेश केला. मी पहिल्या रात्री कसे वागावे त्याची वहिनीने शिकवण दिली होती. धर्मपत्नीला कोणी शिकवण दिली होती ते विचारून घेतल्याचे मला स्मरत नाही. अजूनही विचारता येईल, परंतु विचारण्याचा लवलेश इच्छा होत नाही. वाचकांना एवढे सांगतो की आम्ही दोघेही एकमेकांना भीत होतो अशी अंधूक आठवण आहे. एकमेकांची लाज तर वाटत होती. काय बोलावे, कसे बोलावे हे मला काय कळे. मिळालेल्या शिकवणीचा तरी काय उपयोग. पण या गोष्टी काय शिकवाव्या लागतात. जेथे संस्कारच बलवान असतात तिथे शिकवणी व्यर्थ बळबळ होऊन बसते. हळूहळू एकमेकांना ओळखू लागलो, बोलू चालू लागलो. आम्ही दोघं सारख्या वयाची आहोत, पण मी मात्र स्वामित्व गाजवायला सुरुवात केली. भाग 4. स्वामित्व. लग्न झाले त्या दिवसांमध्ये निबंधाच्या लहान लहान चोपड्या पैशाचे की पैच्या आठवत नाही निघत असत. त्यामध्ये पती पत्नी प्रेम, काटकसर, बालविवाह वगैरे विषयांची चर्चा केलेली असे. यापैकी एखादा निबंध माझ्या हाती पडे व मी तो वाचत असे. ही तर सवय होतीच की वाचलेले पसंत पडले नाही तर विसरून जावे आणि पसंत पडले तर त्याचा अंमल करावा. एक पत्नीव्रत पाडणे हा पतीचा धर्म आहे असे वाचले. ते हृदयात घोळत राहिले. सत्याची आवड होतीच, अर्थात पत्नीची प्रतारणा करायची नाही, यावरून अन्य स्त्रीशी संबंध ठेवायचा नाही हेही लक्षात आलेच होते. लहान वयात एक पत्नीव्रताचा भंग होण्याचा संभव कमीच. परंतु या सुविचारांचा एक विपरीत परिणाम घडला. मी जर एक पत्नीव्रत पाळायचे तर पत्नीने एक पतिव्रत पाळले पाहिजे या विचाराने मी संशयी पती बनलो. पाळावे वरून पाळवावे या विचारावर मी आलो आणि जर पाळवायचे तर मला नजर ठेवली पाहिजे. मला काही पत्नीच्या पवित्रेबद्दल शंका घेण्याचे कारण नव्हते, परंतु असूया ही कारण थोडीच शोधित बसणार. माझी पत्नी कोठे जाते हे मला नेहमी माहीत झालेच पाहिजे.
म्हणून तिने माझ्या परवानगी वाचून कोठेही जाता कामा नये. या गोष्टींमुळे आमच्यामध्ये दुःखदायक बेबना होऊ लागले. परवानगीशिवाय कोठेही जायची नाही ही एक प्रकारची कैदच झाली. परंतु कस्तुरबाई ही अशा प्रकारची कैद सहन करणारी स्त्री नव्हती. मनाला येईल तेव्हा खुशाल मला विचारल्याशिवाय ती जाईल. मी जसजसा दाब घाली तसतशी ती अधिकच मोकळीक घेई आणि तसतसा मी अधिकच चिडत असे. अशा तऱ्हेने आम्हा बालकांमध्ये अबोला वरचेवर उद्भवू लागला. कस्तुरबाईने जी मोकळीक घेतली ती मी निर्दोष समजतो. जिच्या मनाला पापाचा स्पर्श नाही अशी बालिका देवदर्शनाला जायचे किंवा कोणाला भेटायला जायचे असल्या गोष्टींवर नियंत्रण का म्हणून सहन करील? मी जर तिच्यावर दळपण घालणार तर तिने माझ्यावर का घालू नये? पण हे आता सुचते. त्या काळी तर मला माझे स्वामित्व साबित करायचे होते. परंतु आमच्या या गृहसंस्कारात माधुर्य मुळीच नव्हते असे वाचकाने समजूच नये. माझ्या वक्रतेच्या मुळाशी प्रेम होते. माझ्या मनातून माझ्या पत्नीला आदर्श स्त्री बनवायचे होते. तिने निष्पाप व्हावे, निष्पाप राहावे. मी शिकतो ते शिकावे आणि आमची उभयंतांची एकतानता व्हावी अशीच माझी भावना होती. कस्तुरबाईच्या मनात ही भावना असल्याचे मला माहीत नाही. ती निरक्षर होती, स्वभावाने सरळ, स्वतंत्र, मेहनती आणि माझ्याशी ती तरी मितभाषण करणारी होती. आपणही शिकलेले चांगले आणि तिची इच्छा मी माझ्या बालपणात कधीही अनुभवलेली नाही. त्यावरून मला वाटते की माझी भावना एकपक्षी होती. माझे विशेष सुख एका स्त्रीवरच साठवलेले होते आणि त्या सुखाचा प्रतिध्वनीच मी अपेक्षा करीत होतो. एकतर्फी का होईना पण जेथे प्रेमाचे अस्तित्व आहे तेथे सर्वस्वीच दुःख असणे अशक्य आहे. मला सांगितले पाहिजे की माझ्या पत्नीच्या बाबतीत मी विषयासक्त होतो. शाळेतही तिचे विचार येत. रात्र केव्हा पडते आणि आमची केव्हा भेट होते हाच विचार सारखा चाले. वियोग असह्य वाटे. माझ्या रिकाम्या बडबडीने मी तिला झोपू देत नसे. या आसक्तीबरोबर जर माझ्यात कर्तव्यपरायणता नसती तर मी व्याधिग्रस्त होऊन मृत्यूवत झालो असतो अथवा या जगात भार बनून राहिलो असतो असे मला वाटते. सकाळ झाली की नित्यकर्मे केलीच पाहिजेत. कोणाला फसविता कामा नये अशा तऱ्हेच्या माझ्या विचारांमुळे मी पुष्कळ संकटातून बचावलो आहे. वर लिहिलेच आहे की कस्तुरबाई निरक्षर होती. तिला शिकविण्याची मला फार हौस होती. परंतु माझी विषय वासना मला शिकवू देणार कुठून? एक तर मला सक्तीने शिकवावे लागणार, तेही रात्री एकांतातच जुळणार. वडिलांदेखत पत्नीकडे नुसते पाहताही कामा नये. बोलायचे तर नावच नको. काठेवाडात त्यावेळी बुरख्याचा निरुपयोगी व अडाणी रिवाज अंमलात होता. आजही बऱ्याच अंशी तो चालू आहे. त्यामुळे शिकविण्याची संधी मला प्रतिकूल. त्यामुळे शिकवण्याचे जेवढे प्रयत्न मी तारुण्यात केले तेवढे सर्व व्यर्थ गेले हे मला कबूल केले पाहिजे. जेव्हा मी विषयाच्या निद्रेतून जागा झालो तेव्हा तर मी सार्वजनिक जीवनामध्ये गुरफटलेलो होतो. त्यामुळे वेळ देता येण्यासारखी माझी स्थिती राहिली नव्हती. शिक्षकांमार्फत शिकविण्याचे माझे प्रयत्नही निष्फळ झाले. त्यामुळे आज कस्तुरबाईंची स्थिती ती जेमतेम पत्र लिहू शकेल आणि सामान्य गुजराती समजू शकेल इतपत आहे. माझे प्रेम विषय दूषित नसते तर आज ती विदुषी स्त्री असती अशी माझी समजूत आहे. तिच्या शिकण्याचा कंटाळा मी जिंकू शकलो असतो. शुद्ध प्रेमाला काही अशक्य नाही हे मला माहीत आहे. अशा तऱ्हेने स्त्रीविषयी आसक्त असूनही त्या मानाने मी बचावलो कसा याचे एक कारण वर दाखवलेच आहे. दुसरे एक कारण नमूद करण्यासारखे आहे. शेकडो अनुभवांवरून मी हे सार काढले आहे की ज्याची निष्ठा खरी आहे त्याला प्रभूच तारतो. हिंदू समाजात बालविवाहाचा घातकी रिवाज आहे. त्याबरोबरच त्यातून थोडी मोकळीक मिळावी अशी पद्धती ठेवलेली आहे. बालपती पत्नींनी त्यांचे आईबाप फार काळ एकत्र राहू देत नाही. बालपत्नीचा अर्ध्याहून अधिक काळ तिच्या माहेरी जातो. आमच्याही बाबतीत तसेच झाले. म्हणजे 13 ते 19 वर्षांच्या दरम्यान आमचे मधून मिळून 3 वर्षांहून जास्त वेळ एकत्र राहणे झाले नसावे. 7-8 महिने होतात तो आईबापाकडून माघारी येईच. त्यावेळी ते फार दुस्सह वाटत असे. परंतु त्यामुळेच आम्ही दोघेही बचावलो. पुढे 18 वर्षांच्या वयात तर मी विलायतेला गेलो. त्यामुळे अनुकूल आणि दीर्घ मुदतीचा वियोग झाला. विलायतेहून आल्यावर एकत्र अशी 6-1 महिनेच राहिली असू. कारण मला राजकोट मुंबई दरम्यान जायचे असे. तितक्यातच पुन्हा दक्षिण आफ्रिकेचे बोलावणे आले. एवढ्या अवधीत मी नीट जागृतही झालो होतो. भाग 5. हायस्कुलात. विवाह झाला तेव्हा मी हायस्कुलात शिकत होतो हे मी पूर्वी लिहिलेच आहे. त्यावेळी आम्ही तिन्ही भाऊ एकाच शाळेत शिकत असू. वडील बंधू वरील इयत्तेत होते आणि ज्या बंधूंच्या लग्नाबरोबर माझे लग्न झाले ते 1-1 वर्ष पुढे होते. विवाहाचा परिणाम असा झाला की आम्हा दोघा भावांचे 1-1 वर्ष फुकट गेले.
माझ्या बंधूंच्या बाबतीत तर याहून वाईट परिणाम घडला. विवाहानंतर ते शाळेत राहू शकले नाहीत. असला अनिष्ट परिणाम किती तरुणांवर घडत असेल देव जाणे. विद्याभ्यास आणि विवाह ही दोन्ही एकत्र हिंदू समाजामध्येच आढळतील. माझा अभ्यास चालू राहिला. हायस्कुलात माझी गणना विद्यार्थ्यात होत नसे. शिक्षकांची मर्जी तर मी नेहमीच संपादित असे. प्रत्येक वर्षी आईबापांना विद्यार्थ्यांचा अभ्यास व वर्तन यासंबंधी प्रमाणपत्रे पाठवली जात. त्यामध्ये कधीही माझा अभ्यास किंवा वर्तन खराब असल्याबद्दल टीका नव्हती. दुसऱ्या इयत्तेनंतर बक्षीसही मिळवली व 5व्या-6व्या इयत्तेत अनुक्रमे 4 व 10 रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली. ती मिळवण्यात माझा हुशारीपेक्षा देवाचाच भाग विशेष होता. ही शिष्यवृत्ती सर्व विद्यार्थ्यांसाठी नव्हती, तर जे सोरठ प्रांतातले विद्यार्थी असतील त्यात पहिला येणाऱ्याला होती. 40-50 विद्यार्थ्यांच्या वर्गात त्या दिवसात सोरठ प्रांताचे विद्यार्थी कितीसे असणार. मला स्वतःला असे स्मरते की मला माझ्या हुशारीबद्दल अभिमान मुळीच नव्हता. बक्षीस किंवा शिष्यवृत्ती मिळाली तर मला आश्चर्य वाटत असे, परंतु माझ्या वर्तनाला मी फार जपत असे. वर्तमानात उणीव निघाली तर मला रडी येई. शिक्षकांना मला बोलावे लागेल अशा तऱ्हेचे माझ्या हातून काहीही घडणे किंवा शिक्षकांना तसे वाटणे ही गोष्ट मला असह्य होत असे. एक वेळ मार खावा लागला असे मला स्मरते. माराचे दुःख नव्हते, परंतु मी शिक्षेला पात्र झाले याचे महादुःख वाटले. मी खूप रडलो. हा प्रसंग 1ल्या किंवा 2ऱ्या इयत्तेतील आहे. दुसरा प्रसंग 7व्या इयत्तेतील आहे. त्यावेळी दोराबजी एदलजी निमी हेडमास्टर होते. ते विद्यार्थी प्रिय होते, कारण ते नियम पाळीत, पद्धतशीर काम करवीत व शिक्षितही चांगले. त्यांनी वरच्या इयत्तांच्या विद्यार्थ्यास कसरत व क्रिकेट ही आवश्यक केली होती. मला त्यांचा कंटाळा. भाग पडण्यापूर्वी मी कधी कसरत, क्रिकेट किंवा फुटबॉलमध्ये कधीच गेलोच नव्हतो. माझा भिडस्त स्वभाव हेही न जाण्याचे एक कारण होते. आता मला दिसते की हा कंटाळा चुकीचा होता. कसरतीचा शिक्षणाशी संबंध नाही अशी चुकीची समजूत माझी त्यावेळी होती. मागून मी समजलो की व्यायामाला म्हणजे शारीरिक शिक्षणाला मानसिक शिक्षणाच्या बरोबरीचे स्थान विद्यार्जनात असले पाहिजे. तरीही कसरतीत न गेल्यामुळे माझे नुकसान झालेले नाही हेही मला नमूद केले पाहिजे. त्याचे कारण असे की पुस्तकात मोकळी हवा खायला जाण्याची शिफारस वाचली, ती मला आवडली होती आणि त्यामुळे हायस्कूलच्या वरच्या इयत्तांपासूनच फिरायला जाण्याची मला सवय जडली होती. ती शेवटपर्यंत राहिली. फिरणे हाही व्यायाम आहेच, त्यामुळे माझे शरीर काही अंशी कसलेले बनले. कंटाळाचे दुसरे कारण वडिलांची सेवा करण्याची तीव्र इच्छा हे होते. शाळा बंद झाली की लगेच घरी जाऊन सेवा चाकरीला लागत असे. जेव्हा कसरत आवश्यक झाली तेव्हा या सेवेमध्ये विघ्न आले. वडिलांची सेवा करण्यासाठी कसरतीची माफी मिळाली पाहिजे अशी विनंती केली, परंतु निमीसाहेब कसली माफी देतात. एका शनिवारी सकाळची शाळा होती. संध्याकाळी 4 वाजता कसरतीला जायचे होते. माझ्यापाशी घड्याळ नव्हते. आकाशात ढग आल्यामुळे वेळेची उमज पडेना. ढगांमुळे मी फसलो. कसरतीला जातो तो सर्व निघूनही गेले होते. दुसऱ्या दिवशी गिमी साहेबांनी हजेरी तपासली, तीत मी गैरहजर निघालो. मला कारण विचारले. मी जे होते ते सांगितले. त्यांनी ते खरे मानले नाही आणि मला 1 की 2 आणे किती ते बरोबर आठवत नाही दंड झाला. मी खोटा ठरलो. मला अतिशय दुःख झाले. मी खोटा नाही हे कसे सिद्ध करू, काही उपाय सुचेना. मनातल्या मनात फुनफुनत राहिलो, रडलो. ठरवले की सत्य बोलणाऱ्याने व सत्य आचरणाऱ्याने गाफीलही राहता कामा नये. अशा तऱ्हेची गफलत माझ्या शिक्षणाच्या मुदती पहिली व शेवटची होय. मला पुसट आठवण आहे की अखेरीला मी तो दंड माफ करू शकलो. कसरतीतून मोकळीक तर मिळवलीच. शाळेच्या वेळेनंतर स्वतःच्या सेवेसाठी आपल्याला माझी जरूर असते असे वडिलांचे पत्र हेडमास्तरांना आल्यामुळे मोकळीक मिळाली. व्यायामाऐवजी फिरायचे ठरवले, त्यामुळे शरीराला व्यायाम न देण्याच्या चुकीबद्दल मला कदाचित शिक्षा भोगावी लागली नाही. परंतु दुसऱ्या एका चुकीची शिक्षा मी आजपर्यंत भोगीत आहे. शिक्षणामध्ये हस्ताक्षर चांगले लिहिण्याची जरूर नाही असा चुकीचा समज माझ्यामध्ये कुठून आला ते माहीत नाही, परंतु तो थेट विलायतेला जाईपर्यंत राहिला. मागाहून आणि मुख्यतः दक्षिण आफ्रिकेमध्ये तेथील वकिलांची व आफ्रिकेत जन्मलेल्या नवयुवकांची मोत्यासारखी हस्ताक्षरे पाहिली तेव्हा मी शरमलो व पस्तावलो. माझ्या ध्यानात आले की खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी समजली पाहिजे. मी मागून माझे अक्षर सुधारण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु पक्क्या मळक्याचे काठ वळणार थोडेच. बालवयामध्ये ज्याची मी हेळसांड केली ते मी आजपर्यंत करू शकलो नाही.
दर एक नवयुवक व नवयुवती यांनी माझ्या उदाहरणावरून सावध व्हावे आणि ध्यानात धरावे की चांगले अक्षर ही विद्येची आवश्यक अंग आहे. चांगले अक्षर शिकवण्यासाठी रेखाकला आवश्यक आहे. माझे तर असे मत बनले आहे की मुलांना रेखाकला अगोदर शिकवावी. ज्याप्रमाणे पक्षी, वस्तू वगैरे पाहून बालक त्याचे स्मरण ठेवून सहजी ओळखू शकतो, त्याप्रमाणेच अक्षरे प्रथम ओळखण्यास शिकावे व रेखाकला शिकून चित्र वगैरे काढण्यास शिकवल्यानंतर अक्षरे काढण्यास शिकले तर त्याचे अक्षर छापलेल्या अक्षराप्रमाणे येईल. या काळाच्या विद्याभ्यासासंबंधी आणखी 2 आठवणी नमूद करण्यासारख्या आहेत. विवाहामुळे 1 वर्ष फुकट गेले ते भरून काढण्याचा दुसऱ्या इयत्तेत मास्तरांनी माझ्याकडून बेत करविला. मेहनती विद्यार्थ्याला तसे करण्याची परवानगी त्यावेळी तरी मिळत असे, म्हणून ती 3ऱ्या इयत्तेत 6 महिने बसलो व उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वीच्या परीक्षेनंतर मला 4थीत घातले. येतपासून काही शिक्षण इंग्रजीत होऊ लागले. मला काही समजेच ना. भूमितीसुद्धा 4थ्या इयत्तेत सुरू होते. मी तीत मागे पडलो होतोच. शिवाय ती मुळीच समजेना. भूमितीचे शिक्षक समजावून देण्यात हुशार होते, परंतु माझे काही बसतानच बसेना. मी अनेक वेळा निराश होत असे. कित्येक वेळा असेही वाटे की 2-3 इयत्ता सोडून देऊन परत 3ऱ्या इयत्तेचा मार्ग धरावा, परंतु तसे केल्यास माझी आबरू जाईन व मी झटून अभ्यास करीन या विश्वासावर ज्या शिक्षकांनी मला वर चढवल्याबद्दल शिफारस केली त्या शिक्षकांचीही आबरू जाणार या भयाने खाली उतरण्याचा विचार मी रद्द केला. प्रयत्न करता करता जेव्हा युक्लिडच्या 13व्या प्रमेयाशी आलो तेव्हा एकाएकी मला वाटू लागले की भूमिती तर सोप्यात सोपा विषय आहे, ज्यात बुद्धीचा फक्त साधा व सरळ उपयोग करायचा आहे. त्यात अडचण ती कसली. त्यानंतर नेहमी मला भूमिती हा सोपा व रसिक विषय होऊन राहिला. संस्कृताने मला भूमितीपेक्षाही अधिक त्रास दिला. भूमितीमध्ये घोकायचे काहीच नसते तर संस्कृतात पाहतो तो सर्व काही घोकायचेच. हा विषयही 4थ्या इयत्तेपासून सुरू झाला. 6व्या इयत्तेत मी हरलो. संस्कृत शिक्षक फार कडक होते. विद्यार्थ्यांना खूप शिकविण्याचा त्यांना लोभ असे. संस्कृत वर्ग आणि फारसी वर्ग यामध्ये एक प्रकारची स्पर्धा असे. फारसी शिकविणारे मौलवी गरीब होते. विद्यार्थी आपापसात बोलत असत की फारसी फार सोपे होते आणि फारसी शिक्षक फार सज्जन मनुष्य आहेत. विद्यार्थी करतील तेवढ्यावर ते चालवून घेतात. मी पण सोपे आहे असे ऐकून लोभात पडलो आणि एक दिवस फारसीच्या वर्गात जाऊन बसलो. संस्कृत शिक्षकाला दुःख झाले. त्यांनी मला बोलावले. तू कोणाचा मुलगा आहे तरी ध्यानात आण. तुझ्या धर्माची भाषा तू शिकणार नाहीस. तुला ज्या अडचणी येतील त्या मला दाखव. माझी तर सर्व मुलांना उत्तम संस्कृत शिकवण्याची इच्छा आहे. पुढे त्याच्यामध्ये मधुर रसाचे गुटके चाखायला मिळणार आहे. तू असा कंटाळून जाऊ नकोस. तू पुन्हा माझ्या वर्गात येऊन बैस. मी शरमलो. शिक्षकाच्या प्रेमाची अवगणना माझ्याने करवली नाही. आज माझा आत्मा कृष्णशंकर मास्तरांचे उपकार मानित आहे, कारण की जितके संस्कृत मी त्यावेळी शिकलो तेवढीही जर शिकलो नसतो तर आज संस्कृतशास्त्रामध्ये मला जी गोडी वाटते ती मला वाटली नसती. मला तर याचाच पश्चाताप होत आहे की मी संस्कृत जास्त शिकलो नाही, कारण मी कोण्याही हिंदू बालकाने संस्कृतचा सरस अभ्यास केल्याशिवाय राहता कामा नये. अलीकडे तर मला असे वाटते की भारतवर्षाच्या उच्च शिक्षण क्रमामध्ये मातृभाषेखेरीज राष्ट्रभाषा हिंदी, संस्कृत, फारसी, अरबी व इंग्रजी एवढ्यांना स्थान मिळाले पाहिजे. इतक्या भाषांच्या संख्येकडे पाहून कोणाला भिवून जाण्याचे कारण नाही. भाषा पद्धतशीर रीतीने शिकविण्यात येईल आणि सर्व विषय इंग्रजीतूनच शिकविण्याचा व त्यावर विचारही इंग्रजीतूनच करण्याचा बोजा आपल्यावर नसेल तर वरील भाषा शिकण्यात जड असे काहीच नाही. एवढेच नव्हे तर त्यामध्ये फार गोडी वाटेल. शिवाय जो एक भाषा शास्त्रीय पद्धतीने शिकला त्याला मागून दुसरी भाषा शिकणेही सोपे जाते. खरे म्हटले असता हिंदी, गुजराती, संस्कृती एकच भाषा म्हणता येईल. त्याचप्रमाणे फारसी व अरबी. फारसी संस्कृताशी मिळती असली तरी आणि अरबी हिब्रूशी मिळती असली तरी दोहोंचा विकास इस्लामाच्या उदयानंतरच झाला असल्यामुळे दोहींमध्ये निकट संबंध आहे. उर्दूचा मी स्वतंत्र भाषा म्हणून निर्देश केलेला नाही, कारण की तिच्या व्याकरणाचा समावेश हिंदीमध्ये होतोच. तिचे शब्द फारसी आणि अरबीच आहेत. उच्च दर्जाचे हिंदू जाणणाऱ्याला अरबी व फारसी शिकावे लागेल, ज्याप्रमाणे उच्च दर्जाचे गुजराती, हिंदी, बंगाली, मराठी जाणणाऱ्याला संस्कृत जाणणे आवश्यक आहे. भाग 6. दुःखद प्रसंग 1. मी मागे सांगितलेच आहे की हायस्कूलमध्ये माझे खास मित्र असे थोडेच होते.
अशा मैत्रीचे नाव देता येईल असे 2 मित्र मला निरनिराळ्या वेळी होते असे म्हणता येईल. एक संबंध मी आपण होऊन त्या मित्राचा त्याग केला नसतानाही फार काळ चालला नाही. मी दुसऱ्या मित्राची संगत धरली म्हणून पहिल्याने मला सोडले. दुसरी मैत्री हे माझ्या आयुष्यातील एक दुःखद प्रकरण आहे. ही मैत्री पुष्कळ वर्षापर्यंत चालली. ती मैत्री करण्यामध्ये माझी दृष्टी त्या मित्राला सुधारण्याची होती. त्याही समाजची प्रथम माझ्यामधल्या बंधूशी मैत्री होती. तो माझ्या बंधूच्या वर्गात होता. त्याच्यात कित्येक दोष होते ते मला दिसत होते, परंतु ज्याला आपला म्हटले त्याला कधी अंतर द्यायचे नाही हा गुण मी त्याच्या ठिकाणी कल्पिला होता. माझी मातुश्री, माझे वडील, बंधू व माझी धर्मपत्नी तिघांनाही ही संगत रुचत नव्हती. माझ्यासारखा गर्विष्ठ नवरा बायकोची सूचना थोडीच मनावर घेणार, आईच्या शब्दाबाहेर नाही जाणार, वडील बंधूचे ऐकेनच. परंतु त्यांना मी याप्रमाणे सांगून शांत केले, तुम्ही जे त्याचे दोष सांगितले ते मला माहीत आहेत, त्याचे गुण मात्र तुम्हाला माहीत नाहीत. मला तो आडमार्गात नेणार नाही, कारण माझा त्याच्याबरोबर संबंध फक्त त्याला सुधारण्यासाठी आहे. तो सुधारला तर फार उत्तम मनुष्य निघेल अशी माझी खात्री आहे. तुम्ही माझ्याबद्दल निर्धास्त राहावे अशी माझी मागणी आहे. या बोलण्याने त्यांचे समाधान झाले असे मला वाटत नाही, परंतु त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला माझ्या मार्गाने जाऊ दिले. माझा अंदाज बरोबर नव्हता असे मला मागून दिसून आले. सुधारणा करण्यासाठी माणसाने आपल्या शक्तीपलीकडे खोल पाण्यात उतरणे बरे नाही. ज्याला सुधारायचे आहे त्याच्याबरोबर मैत्री शक्य नाही. मैत्रीमध्ये अद्वैत भावना असते, अशी मैत्री जगात क्वचितच आढळते. मैत्री समान गुणवाल्यांमध्ये शोभते व टिकते. मित्र एकमेकांवर परिणाम केल्याशिवाय राहायचेच नाहीत. यामुळे मैत्रिणीमध्ये सुधारणेला फारच थोडा वाव असतो. माझे असे मत आहे की खाजगी दोस्ती अनिष्ट आहे, कारण मनुष्य दोषच लवकर उचलतो. गुण ग्रहण करण्यास प्रयास पडत असतात. ज्याला आत्म्याची, ईश्वराची मैत्री संपादायची आहे त्याने एकटे राहावे हे चांगले, किंवा अखिल जगताची मैत्री करावी. वरील विचार योग्य असोत किंवा अयोग्य असोत, माझा तरी निकट मैत्री जमविण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. मी या मित्राच्या संबंधात आलो त्यावेळी राजकोटमध्ये सुधारणा पंथ पसरत होता. पुष्कळ हिंदू शिक्षक गुप्तपणे मांसाहार व मद्यपान करीत असतात अशी बातमी या मित्राकडून मिळाली. राजकोटच्या इतर सुप्रसिद्ध गृहस्थांचीही नावे घेतली. हायस्कूलातील काही विद्यार्थ्यांचीही नावे माझ्या कानी आली. मला आश्चर्य वाटले व दुःखही झाले. मी कारण विचारले तेव्हा असा युक्तिवाद सांगण्यात आला, आपण मांसाहार करीत नाही त्यामुळे आपला समाज नेबळट बनला आहे. इंग्रज आपल्यावर राज्य करतात त्याचे कारण त्यांचे मांसाशन होय. मी किती शक्तिवान आहे आणि किती धावू शकतो ते जर तुम्हाला माहीतच आहे, त्याचे कारणही माझे मांसाशन. मांसाहाराला गळवे होत नाही, झाले तर चटकन भरून निघतात. आमचे शिक्षक मांस खातात, इतके नामांकित लोक खातात तर काही खुळे म्हणून खातात. तुम्ही खाल्ले पाहिजे, खाऊन पहा म्हणजे समजेल तुमच्यात किती बळ येते ते. हा काही एकच दिवस झालेला युक्तिवाद नव्हे, अशा तऱ्हेचे युक्तिवाद अनेक उदाहरणांनी सजविलेले असे अनेक वार झाले. माझे मधले बंधू तर अगोदरच बाटले होते. त्यांनी त्या युक्तिवादाला स्वतःची अनुमती दिली. माझ्या बंधूच्या व त्या मित्राच्या मानाने मी फारच नेबळट होतो. त्यांची शरीरे जास्त पिळदार होती. त्यांचे शरीरबळ माझ्यापेक्षा पुष्कळ जास्त होते. ते हिंमतवान होते. त्या मित्राचे पराक्रम पाहून मी मुग्ध होऊन जात असे. तो वाटेल तितके धावू शकत असे. त्याचा वेगही उत्तम होता. लांब आणि उंच उडीही खूप पर्यंत मारित असे. मार सहन करण्याची शक्ती, त्याचप्रमाणे या शक्तीचे प्रदर्शन तो माझ्यापुढे वेळोवेळी करीत असे. आपल्यात नसलेली शक्ती इतरांमध्ये पाहून माणसाला आश्चर्य वाटणारच. माझेही तसेच झाले. आश्चर्यातून मोह उद्भवला. माझ्यात धावण्यात सवरण्याची शक्ती नाहीसारखीच होती. मी पण या मित्राप्रमाणेच बलवान झालो तर किती चांगले. शिवाय मी फार भित्रा होतो. चोर, भूत, साप इत्यादींच्या भीतीने पछाडलेला होतो. या भीतीची पीडाही मला खूप होत असे. रात्री एकट्याने कुठेही जाण्याची हिंमत चालेना. अंधारातून पाऊलही टाकायचं नाही. दिव्याशिवाय झोपणेही जवळजवळ अशक्य. इकडून भूत आले तर आणि तिकडून चोर, तिसरीकडून सर्प, म्हणून दिवा हा पाहिजेच. जवळ झोपलेल्या व आता काही अंशी तारुण्यात आलेल्या पत्नीजवळ माझ्या भीतीचा उल्लेख मी कसा करावा. माझ्यापेक्षा ती जास्त हिंमतवान होती हे माझ्या लक्षात आले होते व त्याची मला लाजही वाटे. तिला सापाबिपाचे भय कसे ते माहीतच नव्हते. अंधारातून एकटी जाईल ही माझी दुर्बलता त्या मित्राला माहीत होती.
तो तर मला सांगे की आपण जिवंत साप हाताने पकडतो. चोराची भीती त्याला ठाऊकच नव्हती. भूतांवर तर विश्वासच नव्हता. हा सर्व मांसाहाराचा प्रताप असे त्याने माझ्या मनावर ठसविले. त्या दिवसात कवी नर्मदा शंकराचे पुढील काव्य शाळेत गायले जात असे. इंग्लिश राज्य करीती देशी दबून जाती, देशी दबून जाती उभयांची देख शक्ती. तो 5 हात पूर्ण पुरणार 5 शेंना. या सर्वांचा माझ्या मनावर व्हायचा तो परिणाम झाला. मी नरमलो. मांसाहारी चांगली गोष्ट आहे, त्यामुळे मी बलवान व हिंमतवान बनेन. सर्व देश मांसाहार करेल तर इंग्रजांचा पाडाव करेल असे मला वाटू लागले. मांसाहाराचा आरंभ करण्याचा दिवस मुखर झाला. ह्या निश्चयाचा, ह्या उपक्रमाचा अर्थ सर्वच वाचकांच्या पूर्णपणे लक्षात येणार नाही. गांधी कुटुंब वैष्णव संप्रदायातले. माझ्या मात्यापित्यांची तर विशेष धर्मनिष्ठ म्हणून ख्याती. रोज हवेलीत जायची. कित्येक देवळे तर आमच्या कुटुंबाचीच म्हटली तरी चालतील. शिवाय गुजरातेत जैन संप्रदायाचे विशेष प्राबल्य, त्याची छाप हरेक स्थळी, हरेक कार्यामध्ये दिसून येते. अर्थात मांसाहाराबद्दल जो विरोध, जो तिरस्कार गुजरातेत आणि श्रावकांमध्ये व वैष्णवांमध्ये दिसून येतो, तसा हिंदुस्थानात किंवा साऱ्या जगात इतरत्र कोठेही दिसून येणार नाही. हे माझे संस्कार. मातापित्यांचा मी परमभक्त. माझ्या मांसाहाराची गोष्ट कानी गेली तर त्यांचे असत्य आयुष्य तत्काळ प्राणोत्क्रमण होईल असे मला वाटत होते. समजून किंवा बिन समजता पण मी सत्याचा सेवक होतोच. मांसाहार करताना मातापित्यांना फसवावे लागेल हे ज्ञान त्यावेळी मला नव्हते असे मी सांगू शकत नाही. अशा स्थितीमध्ये माझा मांसाहार करण्याचा निश्चय ही माझ्या बाबतीत फार गंभीर व भयंकर गोष्ट होती. परंतु मला सुधारणा घडवून आणायची होती. मांसाहाराचे शौक नव्हता, त्यात स्वाद आहे असे समजून मला मांसाहार सुरू करायचा नव्हता, तर मला बलवान हिंमतवान व्हायचे होते. इतरांना तसे होण्याचे निमंत्रण द्यायचे होते आणि मग इंग्रजांचा पाडाव करून हिंदुस्थानाला स्वातंत्र्य करायचे होते. स्वराज्य शब्द त्यावेळी ऐकला नव्हता. या सुधारण्याच्या उत्कटतेत माझे बहाणा रपले. भाग 7. दुःखद प्रसंग 2. नेमला दिवस आला. माझ्या स्थितीचे संपूर्ण वर्णन करणे कठीण आहे. एका बाजूने सुधारण्याचा उत्साह, राहणीत महत्त्वाचा फेरफार करण्याचे कौतुक आणि दुसऱ्या बाजूने चोराप्रमाणे लपून काम करण्याची शरम. यापैकी कोणती वस्तू प्रधान होती याचे मला आज स्मरण नाही. आम्ही नदीकडे एकांत शोधायला चाललो. दूर जाऊन कोणी पाहणार नाही असा कोपरा शोधून काढला आणि तेथे मी कधी न पाहिलेली वस्तू, मांस पाहिले. बरोबर भट्टीवाड्याकडची डबल रोटी होती. दोतून एकही वस्तू आवडेना. मांस चांबड्यासारखे लागे. खाणे अशक्य होऊन गेले. मला ओकारी यायला लागली. खाणे अर्ध्यावर सोडावे लागले. ती रात्र मला फार बिकट गेली. झोप येईना. जणू काही शरीरात बकरे जिवंत आहेत आणि ओळते आहेत अशी स्वप्ने पडत. मी उसळून उठे, पस्तावे आणि पुन्हा विचार करी की मांसाहार केल्याशिवाय गत्यंतर नाही. हिंमत सोडता कामा नये. मित्रही नाउमेद होणारा नव्हता. त्याने आता मांस निराळ्या तऱ्हेने रांधण्याला आणि मीठ मसाला घालून त्याचा दरपट झाकून टाकण्याला सुरुवात केली. नदीकाठी घेऊन जाण्याऐवजी एका बवरचीशी संधान बांधून गुपचूपपणे एका सरकारी डाक बंगल्याकडे घेऊन जाण्याची योजना केली आणि तेथे मला खुर्ची, टेबल इत्यादी सामग्रीच्या मोहात घातले. त्याचा परिणाम झाला. रोटीचा तिरस्कार मंदावला. बकऱ्याची कीव बुजली आणि मांसाची म्हणता येत नाही पण मांस मिश्रित पदार्थाची चटक लागली. अशा तऱ्हेचे 1 वर्ष लोटले असावे व त्या मुदतीत 5-6 वेळा मांस खायला मिळाले असेल. कारण की डाक बंगला वाटेल तेव्हा मिळेना. मांसाची स्वादिष्ट समजली जाणारी सुरस पक्वाने नेहमीच तयार करणे जुळत नसे. शिवाय असल्या जेवणांना पैसेही पडणार. माझ्याजवळ फुटकी कवडीही नव्हती, त्यामुळे मी काही देणे शक्य नव्हते. पैसे त्या मित्राला शोधून काढावे लागत. त्याने कोठून आणले असतील याची मला आज मितीपर्यंत माहिती नाही. त्याचा इरादा तर मला मांस खाऊ करून सोडण्याचा, मला बाटविण्याचा होता. त्यासाठी पैशाचा खर्च स्वतः करी, परंतु त्याच्याजवळ म्हणून अखंड खजिना नव्हता. अर्थात असली जेवणे क्वचितच होऊ शकत. जेव्हा जेव्हा मी असली जेवणे जेवीत असे तेव्हा घरी जेवण शक्यच होईना. आई जेव्हा जेवायला बोलवी तेव्हा आज भूक नाही, पचन झालेले नाही अशा सबबी काढाव्या लागत. असे सांगताना दरवेळी मला मोठा धक्का बसत असे. असले असत्य आणि तेही आईजवळ. शिवाय मातापित्यांना जर समजले की मुलगे मांसाहारी झाले आहेत तर त्यांच्यावर वीजच कोसळल्याप्रमाणे होईल. हे विचार माझ्या हृदयाला घरे पाडीत. म्हणून मी निश्चय केला, मांस खाणे आवश्यक आहे. त्याचा प्रचार करून आपण हिंदुस्थानला सुधारू. परंतु मातापित्यांना फसवणे आणि खोटे बोलणे हे मांस न खाण्यापेक्षाही खराब आहे.
यासाठी आईबाप जिवंत असेपर्यंत मांस खाता कामा नये. त्यांच्या मृत्यूनंतर स्वतंत्र झालो म्हणजे उघडपणे खावे व ती वेळ येईपर्यंत मांसाहाराचा त्याग करावा. हा निश्चय मी मित्राला कळविला आणि तेव्हापासून मांसाहार सुटला तो सुटलाच. आपले 2 मुलगे मांसाहार करून चुकले आहे ते आईबापांना कधीच समजले नाही. मातापित्यांना न फसवण्याच्या शुभ विचाराने मी मांसाहार सोडला, परंतु ती मैत्री मात्र सोडली नाही. सुधारावयाला निघालेला मीच बाटलो आणि बाटल्याचे माझ्या ध्यानातही आले नाही. त्याच मैत्रीमुळे मी व्यभिचारातही पडलो असतो. एक वेळा हा बाई मला वेश्यांच्या वस्तीत घेऊन गेला. येथे मला योग्य सूचना देऊन एका बाईच्या घरात सोडले. मला काही तिला पैसे वगैरे द्यायचे नव्हते. हिशोब चोकवलेला होता. मी फक्त गोष्टी करायच्या होत्या. मी घरात अडकलो खरा, परंतु ईश्वराचीच. ज्याला तारण्याची इच्छा तो पडू पाहत असला तरी पवित्र राहू शकतो. त्या खोलीत मी तर अंधळाच बनून गेलो. मला बोलण्याचे भान राहिले नाही. शरमेने स्तब्ध होऊन त्या बाईपाशी खाट्यावर बसलो, परंतु तोंडातून शब्दच निघेना. बाई संतापली आणि 4-2 शेलक्या विशेषणाचा आहेर करून तिने मला दरवाजा दाखविला. त्यावेळी तर माझ्या मर्दगिरीला लाछन आले असेच मला वाटले आणि धरणी माता मला आपल्या पोटात घेईल तर बरे असे मला वाटू लागले. परंतु अशा तऱ्हेने वाचल्याबद्दल मी सदैव ईश्वराचे आभार मानले आहेत. अशाच तऱ्हेचे आणखी 4 प्रसंग माझ्या आयुष्यात आलेले आहेत. त्यापैकी बहुतेक प्रसंगी व स्वतःच्या प्रयत्नाशिवाय बाह्य संयोगामुळेच मी बचावलो असे म्हणता येईल. विशुद्ध दृष्टीने तर या सर्व प्रसंगी माझे पतन झालेच असे म्हणता येईल. मी विषयाची इच्छा केली तेव्हाच मी ते विषय करून चुकलो. तरी पण लौकिक दृष्टीने इच्छा केली असूनही प्रत्यक्ष कर्मापासून जो बचावतो त्याला आपण बचावलाच म्हणतो आणि मी या प्रसंगी याच अर्थाने एवढ्या अंशाने बचावलो असे म्हणता येईल. शिवाय कित्येक कार्यच अशी असतात की जी प्रत्यक्ष करण्यापासून बचावल्याने व्यक्तीचा व त्याच्या सहवासात येणाऱ्यांचा फार फायदा होतो आणि जेव्हा विचार शुद्ध होतात तेव्हा त्या कर्मापासून झालेला बचावही तो ईश्वरी कृपा समजतो. ज्याप्रमाणे पतन न पावण्याचा प्रयत्न करीत असतानाही मनुष्याचा अधपात होतो असा कैक वेळा अनुभव येतो, त्याचप्रमाणे कुमार्गाने जाण्याची इच्छा असूनही अनेक बाह्य संयोगांमुळे मनुष्य बचावून जातो. ही पण अनुभवसिद्ध गोष्ट आहे. यात पुरुषार्थाला जागा किती आहे, दैवाला किती आहे, अथवा कोणत्या नियमांच्या नियंत्रणारूप मनुष्याच्या अधपात किंवा बचाव होतो हे गहन प्रश्न आहेत. त्यांचा उलगडा आजपर्यंत झालेला नाही आणि कायमचा उलगडा कधीतरी होईल की नाही हे सांगणेही कठीण आहे. परंतु आपण पुढे चालूया. त्या मित्राची मित्रता अनिष्ट ही गोष्ट अजूनही माझ्या ध्यानात आली नाही. तसे होण्यापूर्वी आणखी काही कडवे अनुभवायला मिळवायचे होते. त्याच्या ठिकाणी मला कल्पनाही नाही अशा दोषांचे जेव्हा प्रत्यक्ष दर्शन झाले तेव्हाच माझ्या डोक्यात उजेड पडला. परंतु मी होता होईल तो माझे अनुभव कालानुक्रमाने लिहित आहे, म्हणून इतर अनुभव पुढे येतील. यावेळची एक गोष्ट आहे तेवढी सांगितली पाहिजे. आम्हा नवरा बायकोमध्ये वितुष्टेही आणि कज्जे कफावती होत. त्याच्या मुळाशी मैत्री पण होती. मी मागे सांगितलेच आहे की मी जसा प्रेमळ तसा संशयी पती होतो. या मैत्रीमुळे माझ्या संशयवृत्तीत भर पडली, कारण की मित्राच्या सत्यवादित्वाबद्दल मला बिलकुल शंका नव्हती. या मित्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी माझ्या धर्मपत्नीला कितीतरी दुःख दिलेले आहे. या हिंसेबद्दल मी स्वतःला कधी क्षमा केलेली नाही. असले दुःखे हिंदू स्त्री सहन करीत असेल आणि म्हणूनच मी नेहमी स्त्रीला सहनशीलतेची केवळ मूर्तीच असे मानत आलो आहे. नोकरावर खोटा आळ घेतला तर नोकर नोकरी सोडील. मुलावर असा प्रसंग आला तर मुलगा बापाचे घर सोडून जाईल. मित्रामध्ये संशय आला तर मैत्री तुटेल. पत्नीला पतीचा संशय आला तर ती मनातल्या मनात फणफणून गप्प बसेल. परंतु जर पतीने पत्नीवर आळ घेतला तर पत्नीचा बिचारीचा भोगच उभा राहिला. ती जाणार कुठे? उच्च मानलेल्या वर्णाची हिंदू स्त्री कोर्टात जाऊन बांधलेली गाठ कापूनही टाकू शकत नाही असा एकतर्फी न्याय तिच्या बाबतीत चालू आहे. असलाच न्याय मीही दिला. त्याचे दुःख कधीही विसरणे शक्य नाही. या संशयी वृत्तीचा सर्वथैव नाश मला अहिंसेचा सूक्ष्म ज्ञान झाले तेव्हाच झाला. म्हणजे जेव्हा मी ब्रह्मचर्याचा महिमा समजलो आणि हेही समजलो की पत्नी पतीची दासी नाही तर त्याची सहचारिणी आहे, सहधर्मिणी आहे. दोघेही एकमेकांच्या दुःखाचे समान वाटेकरी आहेत आणि जितके बरे वाईट करण्याची स्वतंत्रता पतीला आहे तितकी स्त्रीला आहे. या संशयग्रस्तेच्या कालाचे स्मरण झाले पाहिजे. मला माझा मूर्खपणा व विषयांध निर्दयता याविषयी संताप येतो आणि मैत्रीच्या बाबतीतील मूढपणाची कीव येते. भाग 8. चोरी आणि प्रायश्चित्त.
मांसाहाराच्या सुमारास तसेच त्यापूर्वी घडलेल्या कित्येक दोषांचे वर्णन अजून करावयाचे राहिले आहे. हे दोष विवाहापूर्वीचे किंवा त्यानंतर लवकरच घडलेले आहेत. माझ्या एका नातलगाबरोबर मला विडी पिण्याची चटक लागली. आमच्यापाशी पैसे नसत. विडी पिण्यापासून काही फायदा आहे किंवा तिच्या वासात काही मजा आहे असे आम्हा दोघांपैकी एकालाही वाटत नव्हते. परंतु फक्त धूर काढण्यातच काही मजा असावी अशी समजूत होती. माझ्या चुलत्यांना विडी ओढण्याची सवय होती. त्यांना व इतरांना धूर काढताना पाहून आम्हालाही विडी फुंकण्याची इच्छा झाली. गाठीला पैसा तर नाहीच. तेव्हाच काकांनी फेकून दिलेली विड्यांचे थोडके चोरण्यास आम्ही सुरुवात केली. परंतु विड्यांचे तुकडे नेहमीच कोठून मिळणार, शिवाय त्यातून विशेष धूरही निघेना. म्हणून नोकराच्या गाठीला 2-4 दिडक्या असत. त्यातील मधून एखादी लांबविण्याला सुरुवात केली आणि तिच्या विड्या विकत आणू लागलो. परंतु त्या ठेवायच्या कुठे हा प्रश्न पडला. वडिलांच्या देखत विडी प्यायची नाही हे माहीत होते. कसेबसे करून 4-2 दिडक्या चोरून काही आठवडे चालवले. मध्यंतरी अशी बातमी मिळाली की एक झाड असते, त्याचे नाव आता लक्षात नाही. त्याच्या डहाळ्या विडीप्रमाणेच पेटतात आणि त्याही विड्यांप्रमाणेच ओढता येतात. आम्ही त्या आणून ओढू लागलो. परंतु समाधान होईना. आमची पराधीनता आम्हाला बोचू लागली. वडिलांच्या परवानगीशिवाय काहीच करता येऊ नये याची फार वाईट वाटले. आम्ही कंटाळलो. आत्महत्या करण्याचा निश्चय केला. पण आत्महत्या कशी करायची? विष कोण देणार? धोत्र्याच्या फळातील बिया खाल्ल्या तर मनुष्य मरतो असे ऐकले. रानात जाऊन आम्ही त्या मिळवून आणल्या. संध्याकाळची वेळ शोधली. केदारजींच्या देवळात नंदादीपात तूप घातले, दर्शन घेतले आणि एकांताची जागा शोधून काढली. परंतु विष खाण्याची छाती होईना. तात्काळ मृत्यू आला नाही तर मरून तरी काय मिळणार? पराधीनता भोगून टाकलेली काय वाईट? तरीही 4-2 बिया खाल्ल्याच. आणखी खाण्याचे मात्र धैर्य होईना. दोघांनाही मृत्यूची भीती वाटली आणि रामजीच्या देवळात जाऊन दर्शन घेऊन शांत होण्याचा व आत्महत्येची गोष्ट विसरून जाण्याचा आम्ही ठराव केला. आत्महत्याचा भीत करणे सोपे, पण प्रत्यक्ष आत्महत्या करणे सोपे नाही ही गोष्ट माझ्या लक्षात आली. त्यावरून जेव्हा कोणी आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागतो तेव्हा त्याचा माझ्यावर फारच थोडा परिणाम होतो. मुळीच होत नाही म्हटले तरी चालेल. या आत्महत्येच्या विचारापासून एक परिणाम घडून आला, तो हा की आम्ही दोघेही उष्ट्या विड्या चोरून पिण्याची व नोकऱ्याच्या दिडक्या चोरून त्यांच्या विड्या पिण्याची सवय पार विसरून गेलो. मोठेपणी विडी पिण्याची इच्छा मला कधीच झाली नाही आणि ही सवय जंगली, गलिच्छ व हानिकारक आहे असेच मी नेहमी मानित आलो आहे. विडीचा इतका जबरदस्त शौक दुनियेला का असावा, त्याचे कारण समजण्याची शक्ती मी कधीच मिळवू शकलो नाही. आगगाडीच्या डब्यात जेथे खूप विड्या फुंकल्या जात असतात तेथे बसणे मला असह्य होते व त्यांच्या धुराने मी गुदमरून जातो. विड्यांचे थोडके चोरणे तसेच त्यासाठी चाकरांचे पैसे चोरणे या गुन्ह्यांपेक्षा एक दुसरा चोरीचा गुन्हा जो माझ्या हातून घडला तो मी जास्त भयंकर समजतो. विडीचा गुन्हा घडला तेव्हाचे वय 12-13 वर्षांचे असेल, कदाचित त्याहूनही कमी. दुसरे चोरीच्या वेळी वय 15 वर्षाचे असावे. ही चोरी माझ्या मांसाहारी बंधूच्या सोन्याच्या कड्याच्या तुकड्याची होय. त्यांना थोडेसे म्हणजे 25 रुपयांचे कर्ज झाले होते, ते फेडावे कसे याचा आम्हा उभाळता बंधू विचार करत होतो. माझ्या बंधूच्या हातात भरीव कडे होते. त्यातून 1 तोळा सोने कापून काढणे कठीण नव्हते. कडे कापले, कर्ज फिटले, परंतु मला ही गोष्ट असह्य झाली. इतपर चोरी म्हणून करायची नाही असा मी निश्चय केला. वडिलांपाशी कबुलीही देऊन टाकली पाहिजे असे वाटू लागले, पण जीभ तर चालेच ना. वडील स्वतः मला मारतील अशी भीती वाटत नव्हती. त्यांनी उभ्या जन्मात आम्हा भावांना कधीतरी मारले असेल असे आठवत नाही. परंतु त्यांना स्वतःला दुःख होईल, डोकेही आपटून घेतील, तर हा धोका सहन करूनही गुन्हा कबूल केलाच पाहिजे. त्याखेरीज दोषाचे क्षालन होणार नाही असे मनाने घेतले. अखेरीला मी ठराव केला की चिठ्ठी लिहून गुन्हा कबूल करावा आणि माफी मागावी. मी चिठ्ठी लिहिली आणि स्वतःला त्यांच्या हाती नेऊन दिली. चिठ्ठीमध्ये सर्व गुन्हा कबूल करून शिक्षा मागितली होती. त्यांनी स्वतःवर काही दुःख ओढून घेऊ नये अशी विनवणी केली होती. इतपर अशा तऱ्हेचा गुन्हा न करण्याची प्रतिज्ञा केली होती. मी कापऱ्या हाताने चिठ्ठी वडिलांच्या हातात दिली. मी त्यांच्या उच्चासनाच्या समोर बसून राहिलो. त्यावेळी त्यांना भगंदराची व्यथा होती, त्यामुळे ते अंथरुणाला खिळले होते. खाटेऐवजी लाकडी उच्चासन वापरीत. त्यांनी चिठ्ठी वाचली. डोळ्यातून मोत्यांचे बिंदू गाळले. चिठ्ठी भिजली. त्यांनी क्षण मात्र डोळे मिटून धरले. ती चिठ्ठी फाडून टाकली आणि वाचण्यासाठी बसले होते ते परत आडवे झाले. मी पण रडलो. वडिलांचे दुःख समजू शकलो. मी चित्रकार असतो तर आजही ते चित्र पूर्णपणे रेखाटू शकलो असतो. इतक्या स्पष्ट रीतीने ते माझ्या डोळ्यांसमोर उभे आहे.
त्या मौक्तिक बिंदूचं प्रेमबाणाने माझे हृदय भेदून गेले. मी शुद्ध झालो. ज्याला अनुभव आला तोच हे प्रेम समजू शकणार. रामबाण वांग्यारे होय जाणे. माझ्या दृष्टीने हा अहिंसेचा पदार्थ पाठ होता. त्यावेळी त्यात मला प्रेमाकडे काही दिसले नव्हते, परंतु आज मी त्याला शुद्ध अहिंसा या रूपाने ओळखू शकतो. अशा तऱ्हेच्या अहिंसेने व्यापक स्वरूप धारण केले म्हणजे तिच्या स्पर्शापासून कोण अलिप्त राहणार. अशा व्यापक अहिंसेच्या शक्तीचे मोजमाप करणे अशक्य आहे. अशा तऱ्हेची शांत क्षमा वडिलांच्या स्वभावाविरुद्ध होती. ते संतापतील, लावून बोलतील, कदाचित डोकेही आपटून घेतील असे मला वाटले होते, परंतु त्यांनी इतकी अपार शांती राखली त्याचे कारण गुन्ह्याच्या निखालास कबुली हेच होय असे मला वाटते. जो मनुष्य अधिकारी मनुष्यापाशी स्वतःचा गुन्हा खुल्या दिल्याने कबूल करतो व पुन्हा न करण्याची प्रतिज्ञा करतो तो सर्वोत्कृष्ट प्रायश्चित्त करतो. मला माहीत आहे मी माझ्या कबुलीमुळे वडील माझ्याविषयी निश्चिंत झाले आणि त्यांच्या मजवरील आघात प्रेमात भरच पडली. भाग 9. वडिलांचा मृत्यू व माझी नालायकी. माझे 16वे वर्ष चालू होते. वडील भगंदराच्या विकाराने अंथरुणातच पडून असत हे पूर्वी सांगितलेच आहे. त्यांच्या शुश्रूषेला मातुश्री, घरचा एक जुना नोकर व मी अशी तिघेजण बहुतेक वेळा राहत असू. माझे काम नर्सचे होते. त्यांच्या व्रण धुणे, त्याला औषध लावणे, मलम लावायचे असतील तेव्हा ते लावणे, औषध देणे आणि औषध घरी तयार करायचे असल्यास तयार करणे माझे मुख्य काम होते. रोज रात्री त्यांचे पाय चेपावे व त्यांनी जा म्हटले किंवा त्यांना झोप लागली म्हणजे मी झोपण्यात जावे असा परिपाठ होता. मला ही सेवा अतिशय प्रिय होती. तीच कधीही चुकारपणा केल्याचे मला स्मरत नाही. हे माझे हायस्कूलचे दिवस होते, त्यामुळे खाण्यापिण्याखेरीज माझा सर्व वेळ शाळेत किंवा वडिलांच्या शुश्रूषेत जात असे. वडिलांची परवानगी असेल आणि त्यांच्या प्रकृतीकडून अडचण नसेल तेव्हा संध्याकाळचा फिरायला जात असे. याच वर्षी पत्नीला दिवस गेले. ही गोष्ट 2 प्रकारे लाजिरवाणी होती हे मी आज समजू शकतो. एक तर हा काळ विद्याभ्यासाचा असता मी संयम राखला नाही आणि दुसरी गोष्ट अशी की शाळेचा अभ्यास करायचा धर्म मला आज समजत होता, त्याहूनही मातापित्रांच्या भक्तीचा धर्म समजत होता. तो येतपर्यंत की त्या बाबतीत बालपणापासूनच श्रवण हा माझा आदर्श होता. असे असूनही विषय माझ्या मनावर सत्ता चालवू शकत होता, कारण की रात्री मी वडिलांचे पाय चेपीत बसत असे खरा, परंतु मन शयनगृहाकडे धाव घेत असे आणि तेही अशा वेळी की जेव्हा धर्मशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि व्यवहारशास्त्र यांच्या दृष्टीने श्रीसंग वर्ज्य होता. सेवेमधून सुट्टी मिळाली की मला आनंद होत असे आणि वडिलांना नमस्कार करून तडक शयनगृहाकडे मी जात असे. वडिलांचे दुखणे वाढत्या प्रमाणात होते. वैद्यांनी स्वतःचे लेप लावून पाहिले, हाकिमांनी मलमपट्टी करून पाहिली, न्हाव्यांचे वगैरे सामान्य घरगुती उपाय करून झाले. इंग्रज डॉक्टरांनी आपली बुद्धी चालवून पाहिली. इंग्रज डॉक्टरने शस्त्रक्रिया एवढाच इलाज आहे असे सुचविले. कुटुंबाचे घरोब्याचे वैद्य होते ते मध्ये पडले आणि वडिलांच्या उतार वयात अशी शस्त्रक्रिया त्यांनी नापसंत केली. अनेक प्रकारच्या बाटल्या विकत घेतलेल्या फुकट गेल्या व शस्त्रक्रिया झाली नाही. वैद्यराज हुशार नामांकित होते. मला वाटते की जर त्यांनी शस्त्रक्रिया होऊ दिली असती तर जखम भरून येण्यास अडचण पडली नसती. शस्त्रक्रिया मुंबईच्या त्यावेळच्या प्रसिद्ध सर्जनच्या हातून व्हावयाची होती, पण अंत जवळ येऊन ठेपला होता. मग योग्य उपायांचा अंमल कोठून होणार. वडील मुंबईहून शस्त्रक्रिया करविल्याखेरीज व त्यासाठी खरेदी केलेले सर्व सामान बरोबर घेऊन परत आले. त्यांनी जास्त जगण्याची आशा सोडून दिली. अशक्तपणा वाढत चालला आणि दर एक क्रिया बिछाण्यातच करावी लागणार अशी स्थिती येऊन पोचली. परंतु शेवटपर्यंत त्यांनी तसे करण्याचे नाकारले आणि त्यासाठी पडतील ते कष्ट सोसण्याचा आग्रह कायम राखला. वैष्णव धर्माची तशी करडी आडण्याच आहे. बाह्य शुद्धी अत्यावश्यक आहे, परंतु पाश्चात्य वैद्यकशास्त्राने आपणास हे दाखवून दिले आहे की मलत्याग व स्नान वगैरे बिछाण्यात निजूनही पूर्ण स्वच्छपणे होऊ शकतात व रोग्याला कष्ट सहन करावे लागत नाहीत. पाहावे तेव्हा त्यांचे अंथरूण स्वच्छच असते. अशा तऱ्हेने राखलेली स्वच्छता मी तरी वैष्णव धर्मसंमतच मानतो, परंतु त्यावेळी वडिलांना स्नान वगैरेसाठी अंथरुणातून बाहेर येण्याचा आग्रह पाहून मी तरी आश्चर्यचकित होत असे आणि मनातल्या मनात त्यांची स्तुती करीत असे. मृत्यूची घोर रात्र येऊन ठेपली. त्यावेळी माझे चुलते राजकोटलाच होते. मला असे काहीसे स्मरते की वडिलांचे दुखणे वाढत चालले आहे असे कळल्यावरूनच ते आले होते. उभयता बंधूंमध्ये गाढ प्रेम वसत होते. काका संबंध दिवस वडिलांच्या बिछाण्याजवळ बसून राहत आणि आम्हा सर्वांना झोपायला सांगून स्वतः वडिलांच्या बिछाण्यापाशी झोपत असत.
कोणाच्या हे स्वप्नही नव्हते की ही रात्र अखेरची ठरेल. धाकधूक तर नेहमीच चालू होती. रात्रीचे 10:30 किंवा 11 वाजले असावेत. मी पाय चेपीत बसलो होतो. काकांनी मला सांगितले, तू जा, आता मी बसतो. मी खुश झालो आणि सरळ शयनगृहामध्ये गेलो. पत्नीला बिचारीला गाढ झोप लागली होती, परंतु मी कच्चा झोपू देणार. मी तिला जागे केले. 5-7 मिनिटे झाली असतील नसतील इतक्यात ज्याचा मी पूर्वी उल्लेख केला आहे त्या नोकराने दार ठोठावले. माझ्या पोटात दस्त झाले. मी चपापलो. उठ, बापू फार आजारी आहेत. नोकर म्हणाला. फार आजारी आहे ते मला माहितीच आहे. त्यामुळे त्यावेळच्या फार आजारीचा विशेष अर्थ माझ्या लक्षात आला. बिछाण्यातून ताडकन उडी मारून मी उठलो. काय झाले सांग तर खरा. बापू आटोपले. जबाब मिळाला. आता मला पश्चाताप झाला तरी उपयोग काय. मी अतिशय रमलो. मला अतिशय दुःख झाले. वडिलांच्या खोलीकडे धावून गेलो. माझ्या ध्यानात आले की मी विषयांध नसतो तर शेवटच्या त्या घडीला माझ्या नशिबी वियोग आला नसता. मला अंतकाळी वडिलांची पादसेवा करीत राहता आले असते. आता केवळ काकांच्या तोंडून मला ऐकायचे राहिले की बापू तर आपल्याला सोडून निघून गेले. आपल्या वडील बंधूचे परमभक्त असे काका त्यांच्या शेवटच्या सेवेचा मान मिळवून बसले. वडिलांना आपल्या मृत्यूचे पूर्वज्ञान झाले होते. त्यांनी खुणेने लिहिण्याचे सामान मागितले. कागदावर त्यांनी लिहिले की तयारी करा. एवढे लिहून हातातील कडे त्यांनी स्वतःच्या हातानेच काढून टाकले. सोन्याची कंठी होती तीही काढून फेकून दिली. क्षणमात्रामध्ये आत्मा उडून गेला. माझ्या ज्या शर्मेचे दिग्दर्शन मी मागील एका प्रकरणात केले होते ती शरम ही सेवेच्या वेळी विषयाचा हा काळा डाग मी आजपर्यंत घासून टाकू शकलो नाही, विसरून जाऊ शकलो नाही. आणि मी नेहमी असेच मानित आलो आहे की जरी माझी मातापित्यांबद्दलची भक्ती अपरंपार होती, जरी तिच्यासाठी मी सर्व काही सोडू शकत होतो, तरीही त्या सेवेच्या प्रसंगी माझे मन विषयाला सोडू शकत नव्हते. हे त्या सेवेमधील एक अक्षम्य न्यून होते. आणि म्हणूनच स्वतःलाही मी एकपत्नी व्रत पाळणारा मानित असूनही विषयांध मानत आलो आहे. त्यातून सुटून जाण्यास मला फार अवधी लागला व सुटून जाण्यापूर्वी अनेक धर्मसंकटे सहन करावी लागली. माझ्या दुहेरी शर्मेचे हे प्रकरण पुरे करण्यापूर्वी हे सांगून मोकळा होतो की माझ्या पत्नीला जे मूल झाले ते 4-2 दिवसच श्वास घेऊन निघून गेले. त्याहून दुसरे काय होणार. ज्या आईबापांची किंवा बाल पती पत्नीची मर्जी असेल त्यांनी या माझ्या दाखल्यावरून सावध व्हावे. भाग 10. धर्मजागृती. 6व्या-7व्या वर्षापासून तो 16 वर्षाचा होईपर्यंत मी अभ्यास केला, परंतु शाळेत कोठेही धर्माचे शिक्षण मिळाले नाही. शिक्षकांपासून सहजी मिळायचे तेही मिळाले नाही असे म्हणता येईल. तरी पण वातावरणातून काही ना काही मिळतच गेले. येथे धर्माचा व्यापक अर्थ घेतला पाहिजे. धर्म म्हणजे आत्मभान, आत्मज्ञान. माझा जन्म वैष्णव संप्रदायात झालेला, अर्थात हवेलीत वेळोवेळी जाणे होई, परंतु हवेलीबद्दल माझ्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली नाही. हवेलीचे वैभव मला आवडले नाही. हवेलीमध्ये चालणाऱ्या अनितीच्या गोष्टी ऐकत असे व त्यामुळे तिच्याबद्दल मन उदास होऊन गेले. तेथून मला काहीच लाभ झाला नाही. परंतु जे हवेलीपासून काही मिळू शकले नाही ते माझ्या दाईपासून मिळाले. ती कुटुंबाची जुनी नोकर होती. तिच्या प्रेमाचे मला आजही स्मरण होते. मी पूर्वी सांगितलेच आहे की मला भूतप्रेतादींचे भय वाटे. रामनाम हे त्यावर औषध आहे हे रंभेने मला समजावून सांगितले. माझी तरी रामनामापेक्षा रंभेवरच विशेष श्रद्धा होती. म्हणून मी बालवयामध्ये भूतप्रेतादिकांच्या भीतीपासून मुक्त होण्यासाठी रामनामाचा जप सुरू केला. तो फार दिवस चालला नाही, परंतु बालपणामध्ये पेलेले बी जळून गेले नाही. आज रामनाम ही माझ्या बाबतीत अमोघ शक्ती आहे. त्याचे कारण रंभाबाईने पेरलेले बीज असे म्हणता येईल. याच सुमारास माझ्या एका चुलत्यांचा मुलगा की जो रामायणाचा भक्त होता त्याने आम्हा दोघा भावांना रामरक्षेची संथा देण्याची व्यवस्था केली. आम्ही ती पाठ करून नित्य प्रातकाळी स्नानानंतर म्हणण्याचा नियम केला. पोरबंदरमध्ये राहत होतो तोपर्यंत हे ठीक चालले, परंतु राजकोटच्या वातावरणात ते पुसटून गेले. या क्रियेबद्दलही विशेष श्रद्धा नव्हती. त्या वडील बंधूबद्दल आदर होता आणि काही अंशी रामरक्षा शुद्ध उच्चारानेशी पाठ म्हणता येते त्यासाठी अभिमानही वाटे, म्हणून तिचा पाठ होई. पण माझ्या मनावर सर्वात जास्त कसला परिणाम झाला असेल तर तो रामायणाचा. वडिलांच्या आजाराचा काही काळ पोरबंदरला गेला. तेथे ते रामजीच्या देवालयात रोज रात्री रामायण ऐकत असत. रामायण सांगणारे रामचंद्रजीचे एक परमभक्त बिलेश्वराचे लाधा महाराज म्हणून होते. त्यांच्याविषयी असे सांगत की त्यांना कोड उठले होते. त्यावर औषध करण्याऐवजी बिलेश्वर महादेवाच्या निर्माल्याचे बिल्वपत्रे कोड उमटलेल्या भागांवर त्यांनी बांधली आणि रामनामाचा जप सुरू केला.
त्यामुळे त्यांचे कोड समूळ नाहीसे झाले. ही गोष्ट खरी असो वा नसो, आम्हा ऐकणाऱ्यांना ती खरी वाटली. एवढेही खरे की लाधा महाराजांनी कथा सांगण्यास आरंभ केला तेव्हा त्यांचे शरीर पूर्ण निरोगी होते. लाधा महाराजांचा कंठ मधुर होता. ते दोहे चौपाई गात व त्यांचा अर्थ सांगत. मी स्वतः त्याच्या रसामध्ये लीन होऊन जात आणि श्रोतृजनांना लीन करून सोडित. माझे वय त्यावेळी 13 वर्षांचे असेल, पण मला त्यांच्या वाचनामध्ये खूप गोडी वाटे असे स्मरण आहे. रामायणाबद्दल मला वाटणारा आत्यंतिक प्रेमाचा पाया हे रामायण श्रवण होय. तुळशीदासाचे रामायण हा मी आज भक्तिमार्गावरील सर्वोत्तम ग्रंथ मानतो. काही महिन्यांनी आम्ही राजकोटला आलो. तेथे अशा प्रकारचे वाचन नव्हते. एकादशीच्या दिवशी भागवत मात्र वाचले जात असे खरे. त्याला मी कधी कधी बसत असे, परंतु भटजी रस उत्पन्न करू शकत ना. आज मी समजू शकते की भागवत हा एक असा ग्रंथ आहे की ज्याच्या वाचनाने भक्तिरस उत्पन्न करता येईल. मी तर तो गुजरातीतून अति आवडीने वाचला आहे, परंतु माझ्या 21 दिवसांच्या उपवासामध्ये भारतभूषण पंडित मदन मोहन मालवीयजींच्या पवित्र मुखातून मूळ संस्कृताचे काही भाग ऐकले तेव्हा असे वाटले की बालपणीही माझ्यासारख्या भगवत भक्ताच्या तोंडून भागवत ऐकायला मिळाले. त्यांच्यासारख्या भगवत भक्ताच्या तोंडून भागवत ऐकायला मिळते तर त्यावर माझे गाळ प्रेम बालवयामध्येही जडले असते. त्या वयात मनावर झालेल्या शुभाशुभ संस्कारांची मुळे खोलवर जातात याबद्दल मला खूप अनुभव आलेला आहे आणि म्हणून कित्येक उत्कृष्ट ग्रंथ त्या वयामध्ये ऐकण्याची संधी मला मिळाली नाही याबद्दल वाईट वाटते. राजकोटमध्ये मला अनायसे सर्व संप्रदायाविषयी समभाव राखण्याचे शिक्षण मिळाले. हिंदू धर्माच्या प्रत्येक संप्रदायाबद्दल समभाव शिकलो, कारण की आईबाप हवेलीला जात, शिवायला जात आणि राम मंदिरात जात आणि आम्हा भावांना घेऊन जात किंवा पाठवीत असत. शिवाय वडिलांपाशी जैन धर्माचार्यातून कोणी ना कोणी नेहमी येत. वडील त्यांना भिक्षाही घालीत. ते वडिलांबरोबर धर्मासंबंधी व व्यवहारासंबंधी गोष्टी करीत. याशिवाय वडिलांचे मुसलमान आणि पारशी मित्रही होते. ते आपापल्या धर्माबद्दल गोष्टी बोलत आणि वडील त्यांचे म्हणणे आदरपूर्वक व पुष्कळ वेळा रसपूर्वक ऐकत असत. अशा प्रकारच्या वार्तालापांच्या वेळी मी नर्स असल्यामुळे बऱ्याचदा हजर असे. या सर्व वातावरणाचा माझ्यावर असा परिणाम झाला की सर्व धर्मांबद्दल माझ्या मनामध्ये समान भाव उत्पन्न झाला. ख्रिस्ती धर्म मात्र अपवाद होता. त्याच्याबद्दल काहीसा अनादर उत्पन्न झाला. त्यावेळी हायस्कूलच्या कोपऱ्यावर कोणी ख्रिस्ती व्याख्याने देत असत. ते हिंदू देवतांची व हिंदू धर्मियांची नालस्ती करीत. ते मला असह्य होई. मी एखाद्या वेळीच ते व्याख्यान ऐकण्यास उभा राहिलो असेन, परंतु पुन्हा तेथे उभे राहण्याची इच्छाच झाली नाही. याच सुमारास एक सुप्रसिद्ध हिंदू ख्रिस्ती झाल्याचे ऐकले. गावात बोलत की त्याचा ख्रिस्ती धर्मास प्रवेश करविताना त्याला गोमांस खाऊ घालण्यात आले आणि दारू प्यायला दिली. त्याचा पोशाखही बदलण्यात आला आणि तो गृहस्थ ख्रिस्ती झाल्यानंतर कोट, पाटलोन आणि इंग्रजी टोपी वापरू लागला. त्या गोष्टीचा मला तिटकारा वाटला. ज्या धर्मापायी गोमांस खावे लागते आणि दारू प्यावी लागते, स्वतःचा पोशाख बदलावा लागतो, त्याला धर्म म्हणावे तरी कसे, असा युक्तिवाद मी मनाशी केला. शिवाय जो गृहस्थ ख्रिस्ती झाला त्याने आपल्या पूर्वजांच्या धर्माची, रीतिरिवाजांची आणि देशाची टवाळी करून सुरू केल्याचे कानी आले. या सर्व गोष्टींमुळे माझ्या मनात ख्रिस्ती धर्माबद्दल अनादर उत्पन्न झाला. जरी अशा तऱ्हेने इतर धर्मांबद्दल माझ्या मनात समभाव उत्पन्न झाला तरीही माझ्या मनात ईश्वराविषयी आस्था होती असे म्हणता येणार नाही. यावेळी वडिलांच्या पुस्तक संग्रहातून मनुस्मृतीचे भाषांतर माझ्या हाती आले. त्यात जगाच्या उत्पत्तीसंबंधी वर्णन वाचले. त्यावर श्रद्धा बसली नाही, उलट काहीशी नास्तिकताच उत्पन्न झाली. माझ्या दुसऱ्या चुलत्यांचे चिरंजीव जे अजून हयात आहेत त्यांच्या बुद्धीविषयी मला विश्वास होता. त्यांच्यापाशी मी माझ्या शंका प्रदर्शित केल्या, परंतु ते माझे समाधान करू शकले नाहीत. त्यांनी मला जबाब दिला, मोठा झालास की हे प्रश्न तू स्वतः सोडवायला शिकशील. असले प्रश्न मुलांनी उभे करणे ठीक नाही. मी गप्प बसलो, पण मनाचे समाधान झाले नाही. मनुस्मृतीच्या खाद्य प्रकरणात व इतर प्रकरणातही मला चालू रीतिरिवाजांचा विरोधच दिसला. या शंकेचा जबाबही मला जवळजवळ वरच्याप्रमाणेच मिळाला. कधी काळी बुद्धिविस्तार पावेल, वाचन वाढेल, मग समजेल असे म्हणून मनाला परतवले. मनुस्मृती वाचून त्यावेळी अहिंसेचे शिक्षण तर मिळाले नाहीच, मांसाहाराचा विषय येऊन गेलाच आहे. त्याला तर मनुस्मृतीचा आधारच मिळाला. सर्प, ढेकूण इत्यादींना मारणे ही नीतीच आहे असेही म्हटले. त्यावेळी धर्म समजून ढेकणांना वगैरे मारल्याचे मला स्मरते. पण एक गोष्ट मनात रुजून राहिली, या जगताचा आधार नीती आहे व त्यामध्ये सर्व नीतीचा समावेश होतो. मग तर सत्याचा शोध केलाच पाहिजे. दिवसेंदिवस सत्याचा महिमा माझ्या दृष्टीने वाढत गेला. सत्याची व्याख्या अधिकाधिक विस्तृत होत गेली व अजूनही विस्तृत होत जात आहे.
शिवाय एक नीतिविषयक 6 चरणी श्लोक हृदयात ठसून राहिला. अपकाराचा मोबदला अपकार नसून अपकारच आहे. अपकारच होय ही गोष्ट जीवनसूत्र होऊन बसली. तिने माझ्यावर साम्राज्य गाजवण्यास सुरुवात केली. अपकार करणाऱ्यांचे कल्याण इच्छिणे व करणे ही माझी आवडती गोष्ट होऊन बसली. मी असंख्य प्रयोग केले. एवढा चमत्कार घडवून आणणारा तो श्लोक असा: पाणी आपने पाय भलुम भोजन तो दीजे, आवी नमावे शिशम दंडवत कोडे कीजे. आपण घासे दाम काम मोहरुनु करिये, आप उगारे प्राण तो तना दुःखामा मरिये. गुण केडे तो गुण दशगणो, मना वाचा कर्मे करी. अवगुण केडे जे अवगुण गुण करे, ते जगमा जितो सई. जो पाणी देईल त्याला चांगले जेवण घालावे, जो आपल्याशी येऊन डोके नमवील त्याला साष्टांग दंडवत घालावा. एका पैशाची झीज सोशील त्याचे मोहरांनी ऋण फेडावे. प्राण वाचवील त्याच्या दुःख निवारण्याच्या कामी प्राण वेचावे. एका उपकाराबद्दल 10 उपकार करावे. परंतु या जगात सर्वश्रेष्ठ तोच की जो काया वाचा मने करून अपकाराच्या बाबतीतही उपकारच करतो. खंड 1 भाग 1 ते 10 सुफळ संपूर्ण.